पंकजस्मरणं वासरमणिरिव विघ्नानां राशिन्नाशयति विघ्नानां निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। गणपती सरस्वती गुरु यांना नमस्कार करून आणि मग श्रोत्यांना नमस्कार करून ज्या कारणासाठी तुम्ही सगळे जमलेले आहात त्या विषयाला आपण सुरुवात करूया। गंगा दशहरा ह्या शब्दामध्ये जो अर्थ ध्वनित होतो की 10 प्रकारच्या गोष्टी हरण होतात। 10 प्रकारच्या गोष्टी म्हणजे अध्यारोत त्याच्या अंतर्गत अर्थ आहे पाप। 10 प्रकारची पाप ह्या गंगा दशहराच्या व्रताने व्रताचं आचरण केल्याने नाहीशी होतात। व्रताचं आचरण एखादं व्रत आपल्याला जेव्हा आपली संस्कृती सांगते तेव्हा व्रताचं आचरण कसं करावं, किती करावं याची युगानुसार काही परिमाणं ठरलेली आहेत। कृतयुगामध्ये व्रताचरण करण्याचा अवधी होता 10 वर्ष। कृतयुगामध्ये व्रताचरण करण्याचा अवधी होता 10 वर्ष। कोणताही व्रत जर का हातात घेतलं, कोणताही सत्र हातात घेतलं, एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी असेल, भगवंतांची सेवा करण्यासाठी असेल, तर त्या व्रताची पूर्तता होण्यासाठी 10 वर्ष व्रतकर्त्याला द्यावी लागायची। 10 वर्ष देणं म्हणजे काय, तर व्रताचे जे नियम आहेत ते नियम पालन करून, नियम धारण करून 10 वर्ष राहायचं। म्हणजे आहाराचे नियम असतात, विहाराचे नियम असतात, शयनाचे नियम असतात। आहाराचे नियम म्हणजे काही जण काहीच खात नाहीत, अशीही काही व्रती असतात की काहीही भक्षण करत नाहीत। पूर्ण व्रत पूर्ण होईपर्यंत काहीही खायचं नाही, काहीही प्यायचं नाही। एकादशीचं व्रत कसं आहे, दशमीला सुरू झालं की द्वादशीपर्यंत काहीही खायचं नाही, काहीही प्यायचं नाही। मग त्याच्यामध्ये प्रकार सुरू होतात की जर का काहीच खाणं पिणं, सगळ्या खाण्यापिण्याचा त्याग करायचा ही गोष्ट अशक्य असेल तर पाणी पिऊन राहा। म्हणजे दशमीची माध्यान्ह ते द्वादशीची माध्यान्ह म्हणजे 48 तास पाणी पिऊन राहा। नाही गुरुजी, पाणी पिऊन राहणं शक्य नाही, केवळ पाण्यावरती नाही राहू शकत। सरबत वगैरे काहीतरी पिऊन चालेल का? ठीक आहे, सरबत पिऊन राहा, पण त्याच्यात मीठ घालू नका। म्हणजे नुसतं म्हणतो नाही गुरुजी, नुसत्या सरबतावरती मी चहा पिऊन चालेल? चहा म्हणजे काय झाला, अग्निस्पर्श झाला। मग ठीक आहे, आता एक पायरी खाली उतरला, अग्निस्पर्श केलेलं चालेल असं म्हटलं की कक्षा रुंदावतात, बऱ्याच गोष्टी येतात। अग्निस्पर्श झालेलं चालेल असं म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात। मग चहा पिऊन चालेल। मग अजून एक जण म्हणतो नाही गुरुजी, केवळ चहावरती मी 48 तास नाही राहू शकत। मग ठीक आहे, फलाहार घे। फलाहार घेतला, मग अजून एक जीव असतो, तो म्हणतो नाही केवळ फलाहारावरती नाही राहू शकत। अच्छा, मग बाबा काय, बटाट्याचा किस खा, रताळी खा, साबुदाण्याची खिचडी खा, साबुदाण्याचे वडे खा, साबुदाण्याची थालीपीठं खा। अजून एक पुढे, त्याच्या पुढे जाणारा एक जीव असतो, तो म्हणतो नाही गुरुजी, मी हे केवळ साबुदाण्याचं खाऊन नाही राहू शकत। पोट तर भरतं पण तोंडाला खाल्ल्यासारखं वाटत नाही। अच्छा, मग असं कर, आता शेवट ह्याच्या खाली तू पतन करून घेऊ नको स्वतःच। आता जे मी सांगतो तिथे येऊन तरी थांब। किमान तांदूळ खाऊ नकोस, तांदूळ खाऊ नकोस।
तांदूळ सोडून अन्य धान्य खा, पण त्यात पुन्हा थोडंसं अजून थोडासा एक कशा खेचलेली आहे ती म्हणजे, बरं तू धान्य तर खाणार आहेस ना, मग एक धान्य खा, भरपूर धान्य खाऊ नकोस. तू जर का गहू निवडलास, बाबा गुरुजी मी गहू खाणार आहे, बरं ठीक आहे, मग आता तू गव्हाचा गोडाचा शिरा खाऊ शकतोस, उडदाची डाळ न घातलेला, मोहरीची फोडणी न दिलेला, हळद न घातलेला, केवळ तुपावर परतलेला, जिरं घातलेला उपमा खाऊ शकतोस, पोळी आणि भाजी खाऊ शकतोस, पण पोळी आणि पालेभाजी. पोळी भाजी म्हणजे कडधान्याची भाजी नाही, मग ते दुसरं धान्य झालं. असं काहीतरी नियम घे की जो तुला कठीण वाटला पाहिजे, तो घेण्यासाठी काहीतरी कष्ट झाले पाहिजे. मनाला, शरीराला कष्ट होत नसतात, कष्ट हे मनाला होत असतात. ते सतत अवधान ठेवणं, सतत सावध राहणं, हेच माणसाला मुळात कष्टाचं वाटत असतं. सतत सावध राहायचं. कुठे गेलो, पाणी विचारलं, चहा विचारला, आधी विचार करायला लागतो आपला नियम काय काय. हा हे चालेल, हे चालेल, हा चहा चालेल. सतत सावध राहावं लागतं. कोण म्हणाले जेवायला थांबा, नाही थांबा, जेवायला काय वरण भात नको, हे नको नको, पोळी आहे, हा पोळी चालेल, पोळीशी काय, हे आहे ते आहे ते आहे ते नको नको. एक काम करा, दूध पोळी द्या, दही पोळी खातो, तूप पोळी खातो. का? ह्याच्यामध्ये एक धान्याच्या नियमाला बाधा येत नाही. मग त्यापुढे जाऊन पतित जीव आहे अजून, तो म्हणतो नाही गुरुजी मी काय केवळ गहू खाऊन नाही राहू शकत 48 तास. अच्छा मग ठीक आहे, सगळी धान्य खा, पण तांदूळ खाऊ नको. मग तांदूळ खाऊ नको म्हणजे पोहे खाऊ नको, डोसा खाऊ नको, इडली खाऊ नको, भात जेवू नको. सगळं तांदूळ ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आहे तांदूळाचा ते पदार्थ खाऊ नको. अजून पतित जीव असतो, तो म्हणतो मी तांदूळही न खाता नाही राहू शकत. मग आता मी म्हणतो आता क्षमा कर, याच्या पुढे मी तुला अजून काही एकादशी करण्यासाठी सूट देऊ शकत नाही. एकादशीला तांदूळ का खाऊ नये याचं कारण असं आहे, म्हणजे काहीच खाऊ नये, पण सगळं आपण पतन करत करत, स्वतःचं पतन करत 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 अगदी तांदूळापर्यंत येऊन थांबलो. मग तांदूळच का? तांदूळ हे असं धान्य आहे, पीक, ज्याला पेरण्यासाठी म्हणजे ज्याचं पीक घेण्यासाठी त्याला दोनदा पेरावं लागतं, आणि त्याचं पीक घेण्यासाठी भरपूर पाणी लागतं. तांदूळाला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी अन्य कोणत्याही पिकाला लागत नाही. आणि तांदूळ भात पेरलं की झालं असं नसतं. ते भात पेरल्यानंतर थोडंसं उगवतं, उगवलेलं पुन्हा उपटून काढावं लागतं, त्याची माती धुवायला लागते, आणि मग ते नवीन ठिकाणी विरळ करून लावावं लागतं. त्याला लावणी म्हणतात, पेरणी आणि लावणी. आणि तांदूळाचा जो संस्कार आहे त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी, अन्य सगळ्या धान्यांना शिजण्यासाठी एवढं पाणी लागत नाही. एवढं जास्त पाणी जसं त्याला उगवण्यासाठी पाणी लागतं, तसं शिजण्यासाठी सुद्धा तांदूळाला भरपूर पाणी लागतं. आता प्रेशर कुकर आहेत, प्रेशर कुकरमुळे एकदा ते झाकण बंद केलं की आतमध्ये कुंभीपाक नरक आतल्या आत मुरत राहतो. पण तसं नसतं. पूर्वी कसं होतं, पूर्वी तपेलं असायचं, ते तपेलं चुलीवर चढवलं की त्या तांदूळाला, त्या भाताला कड यायचा. तो कड यायचा वरती, असा तपेल्याच्या वरती असा फुगा व्हायचा, आणि मग जुन्या जाणत्या स्त्रिया तो कड डावेमध्ये घेऊन काढून टाकायच्या. आणि आता आपल्याला कळलंय की त्याच्यामध्ये युरिक ॲसिड असतं, आणि ते आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या पायापर्यंत त्याच्या सांध्यांना बाधा उत्पन्न करतं. सांधेदुखी ही जी काही संधिवात वगैरे होतो त्या युरिक ॲसिडमुळे होतो, आणि ते पूर्वीच्या स्त्रिया काढून टाकायच्या. आता काय होतं, ते नुसतं
भातात राहतं असं नाही, ते भातात प्रेशरनी मुरतं, प्रेशर कुकरमध्ये आतमध्ये, म्हणजे अगदी ते त्याचा अर्क तुम्ही खाता. पण ती पद्धत नाही. भात शिजवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा दोनदा भात शिजतो, दोन प्रकारे. एकदा पाण्यामध्ये तो उकळतो आणि कड काढून टाकल्यानंतर परत त्याच्यात थोडं पाणी घालावं लागतं. एकदा घातलेल्या पाण्यामध्ये भात शिजत नाही. एकदाच घातलेल्या पाण्यामध्ये काय शिजतं? पेज, म्हणजे मूठभर तांदूळ आणि हंडाभर पाणी. असं जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला पाणी परत टाकायला नको. पण भात जो जेवायचा आहे तो एकदा घातलेल्या पाण्यात शिजत नाही. जे तुम्ही प्रमाण बघून घालता ना पाणी, ते पाणी परत त्याच्यात पाणी घालायला लागतं नुसता शिजवायचा असेल तर. आणि पुन्हा पाणी घातलं दुसऱ्यांचं की दुसऱ्यांचं पाणी सगळं आटून नाही द्यायचं त्याच्यामध्ये. दुसऱ्यांचं घातलेलं पाणी काढून टाकायचं आणि तो भात उपसायचा. आणि तो उपसल्यानंतर स्वतःहून उरलेला म्हणजे 80% तो चुलीवर शिजतो, 20% तो अग्नीला स्पर्श न करता शिजतो. ही खरी पद्धत आहे भात शिजवण्याची, जी पूर्वी करायचे. रोवळी असायची, या रोवळीत उपसायचे भात आणि पुन्हा त्याला एका पातेल्यात काढायचे रोवळीत उपसून. इतक्या जास्त प्रमाणात पाणी लागतं भाताला उगवण्यासाठी, शिजवण्यासाठी पाणी जास्ती लागतं. आणि एकादशी काय आहे माहिती आहे का? एकादशी मध्याच्या मध्याचा मध्य आहे. एकादशी हा मध्याच्या मध्याचा मध्य आहे. म्हणजे तुम्ही जर का प्रतिपदा ते पौर्णिमा किंवा प्रतिपदा ते अमावस्या हा कालावधी गृहीत धरला तर ह्याचा मध्ये येतो अष्टमीला. म्हणून आपल्याला अष्टमीचं काही ना काहीतरी व्रत दिलेलं असतं कॅलेंडरमध्ये. काल अष्टमी, दुर्गा अष्टमी काहीतरी लिहिलेलं असतं. कारण हे जे ट्रान्झिशन पॉईंट आहेत इथे तुम्ही सावध राहा असं आपल्याला ज्योतिषकार सांगतात. अष्टमीला सावध राहा. अष्टमीच्या दिवशी काहीतरी व्रत आहे. मग प्रतिपदा ते अष्टमीचा मध्य कुठे मिळतो? चतुर्थीला मिळतो. म्हणून चतुर्थीला एक व्रत देऊन ठेवलेलं आहे. शुक्ल चतुर्थी, कृष्ण चतुर्थी, विनायकी चतुर्थी, संकष्ट चतुर्थी वगैरे जे असतात त्या. तेव्हा पण सांगितलंय की व्रत करा, म्हणजे तुम्ही जास्ती काळ तुमच्या व्रताचरणात घालवाल. मग ज्या अनिष्ट गोष्टी होणाऱ्या असतात त्या होत नाहीत, त्या चुकतात. आता अष्टमी ते पौर्णिमा किंवा अष्टमी ते अमावस्या याचा मध्य पुन्हा अष्टमीला येतो, एकादशीला येतो. अष्टमी ते पौर्णिमा याचा मध्ये येतो एकादशीला. म्हणजे उत्तरार्धात, पक्षाचा उत्तरार्ध आणि त्याचा मध्य एकादशी, जिथे वातावरणात सुद्धा जलीय स्तर हा उच्च झालेला असतो. वातावरणात झालेला जलाचा स्तर उच्च आणि शिवाय आपल्या पण शरीरात आपण जलाचा स्तर उच्च ठेवला तर आपल्या शरीरातले त्रिगुण हे असंतुलित होतात. जे त्रिदोष असतात, त्रिगुणांमुळे त्रिदोष होतात. सत्वरजतमामुळे वातपित्त कफ होतं. त्रिगुणांमुळे होणारे जे त्रिदोष आहेत ते असंतुलित होतात. आणि ते असंतुलित झाले की एकादशीला जे मुख्य काम सांगितलेलं आहे व्रताचरण करण्याचं, ते तुमच्याच्याने नीट होऊ शकणार नाही. कारण शरीर तुम्हाला साथ देणार नाही. त्यामुळे शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. आणि शरीराची काळजी घेण्यासाठी एकादशीचं व्रत दिलंय. आपण काय, आपली गंगा उलटी वाहते. आपण म्हणतो एकादशी वगैरे काय नाही, खा बिंदास, शरीराची काळजी घे. आणि आपले पूर्वज काय सांगतात? खाऊ नकोस, शरीराची काळजी घे. शरीर हे असं आहे, या शरीराला तुम्ही जेवढं सुख द्याल तेवढं ते तुम्हाला दुःख देईल. या शरीराला तुम्ही जेवढं सुख द्याल तेवढं ते तुम्हाला दुःख देईल. आणि या शरीराला जेवढे तुम्ही कष्ट द्याल तेवढं ते तुम्हाला आनंद देईल. आणि शरीराला
सुखात ठेवायचं नाहीये, व्रताचरण करण्यासाठी शरीराला योग्य स्थितीत ठेवायचंय. उद्देश काय असला पाहिजे की व्रताचरण करण्यासाठी शरीराला योग्य स्थितीत ठेवायचंय. शरीरमाद्यम खलु धर्म साधनम. हे वाक्य फार अधिकृत ग्रंथातलं नाहीये, आहे महादेवांच्या तोंडचं. महादेव पार्वतीला विचारतात, ती जेव्हा महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी अपर्णा स्वरूपामध्ये असते, रानावनात जाऊन तपश्चर्या करत असते, अन्नपाण्याचा त्याग करून, तेव्हा महादेव एका साधू वेशात तिथे येतात आणि म्हणतात, कशाला निष्कारण देह झिजवतेस, शरीर माध्यम खलु धर्म साधन. पण हे वाक्य व्यासांनी किंवा वाल्मिकींनी किंवा मार्कंडेयांनी इत्यादी कोणी लिहिलेलं नसून कालिदासांनी लिहिलेलं आहे. कुमारसंभव नाटकामधलं वाक्य आहे, हे ग्रंथातलं वाक्य नाही, हे नाटकामधलं वाक्य आहे. त्यामुळे त्याचा किती आपण स्वीकार करावा हा प्रश्न आहे. आणि जरी स्वीकार केला तरी तो कशा पद्धतीने करावा, की शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हणजे शरीराला सुखात ठेवून धर्म करा असं नाही, तर शरीराला योग्य स्थितीत ठेवून धर्म करा. धर्म करण्यासाठी जी स्थिती हवी ती अनुकूल स्थिती शरीराची असली पाहिजे, म्हणून शरीराला त्या पद्धतीने जपा. मग जर का जलाचा अंश वातावरणातला आणि शरीरातला एकत्र झाला तर उपासना नीट होऊ शकणार नाही. म्हणून एकादशीला सांगितलंय की तांदूळ तरी खाऊ नका. एकादशीचं पुण्य कसं प्राप्त होतं? एकादशीचं झालं, एक गोष्ट झाली आपली की बाबा उपासना करण्यासाठी काय असावं त्यासाठी, पण एकादशीचं पुण्य पण प्राप्त करावं लागतं. पुण्य का? पुण्य म्हणजे काय आणि ते का प्राप्त करायचं? दोन प्रश्न प्रत्येक क्षणी आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचे. मी काय करतोय आणि मी का करतोय, सतत विचारायचे आणि त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे पुढचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला मिळालेलं एक अतिरिक्त धन. म्हणजे आता तुम्ही पुण्यासाठी एकादशी करताय, ते पुण्य साठलं की मग तुम्ही भक्ती म्हणून एकादशी कराल. त्या पुण्याचा प्रभाव भक्तीच्या रूपाने उदयाला येईल. मग माझ्या मनात कधीतरी भक्तीचा उदय व्हावा म्हणून मी एकादशी करतो. कारण भक्तीचा उदय भगवत कृपा असल्याशिवाय होत नाही. मनामध्ये भगवंताविषयी भक्तीचा उदय व्हावा म्हणून मला पुण्य साठवायचं आहे. मग एकादशीचं पुण्य कसं मिळवायचं? मग आता मगाशी मी सांगितलं, तो भातावरती आणून ठेवलं त्या पतित माणसाला. आता तो म्हणतो नाही, मी भात न खाता नाही राहू शकत. मग ठीक आहे, भात खा, पण किमान कांदा लसूण खाऊ नकोस एकादशीच्या दिवशी. आता बहुतेक श्रोते हे अशा जीवन पद्धतीचे मला दिसत आहेत की ज्यांच्या आहारात असंही कांदा लसूण कमीच असेल. म्हणजे कोणी खाणारा असेल ते सुद्धा फार कांदा लसूण खाणारे नसतील. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना जर का सांगितलं कांदा लसणीशिवाय राहा तर तुम्हाला फार कष्ट नाही पडणार. पण जो श्रमजीवी आहे, जो भरपूर कष्टाची कामं करतो, त्याला जर का सांगितलं की कांदा लसणीशिवाय राहा तर त्याला ते कठीण जाईल. तो म्हणेल, गुरुजी मी रस्त्याच्या कडेला पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डा खोदण्याचं काम करतो, मला कांदा लसूण खाल्ल्याशिवाय नाही राहता येणार. मग ठीक आहे, तुला जे खायचं ते खा. पण एकादशी आली की घरात सगळ्यांना सांग, आज एकादशी आहे, आज एकादशी आहे. अजून कोण भेटतील, तुझे मित्र भेटतील, त्यांना सांग, उत्साहाने सांग, प्रेमाने सांग, आज एकादशी आहे. तुला विचारतील, मग तुझा उपास आहे? नाही, माझा उपास नाही, पण आज एकादशी आहे. एकादशीचं कीर्तन करा, हे कीर्तन आहे एकादशीचं. व्रतधारण कसं करावं हे थोरा मोठ्याने जे सांगितलं
ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही विचाराल मी जे सांगतोय ते गुरुजी ह्याचा ग्रंथाधार काय? याचा ग्रंथाधार काही नाहीये. हे मोठ्या सत्पुरुषांच्या तोंडून जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगतो. आणि जेव्हा ग्रंथाधार, काही ठिकाणी ग्रंथाधार सापडत नाही, कारण ग्रंथकर्त्यांनी एवढा विचार केला नसतो की इतकं पतन होईल, इतकी त्यांनी संकल्पना मनात केलेली नसते, पण तेवढं होतं पतन. मग त्यानुसार नवीन जे द्रष्टे आहेत, नवीन जन्म घेणारे जे साधुसंत आहेत, ते पुन्हा काहीतरी समाजाला मार्गदर्शन करतात. तर मी उदाहरण सांगतो की एकादशीचं व्रत आहे, धरून चाला की ते 48 तासासाठी चालतं. हे जे व्रत आहे, कृतयुगामध्ये ही जी व्रत होती ही 10 वर्षाची असायची. म्हणजे एखाद्याने म्हटलं की मी विष्णू पूजनाचं व्रत घेतो, विष्णू पूजनामध्ये मी एकधान्य भक्षण किंवा फलाहार भक्षण आणि दिवा निद्रा निषेध, म्हणजे दिवसा झोपायचं नाही असं, आणि मध्यरात्रीपर्यंत जागरणाचा नियम, भूमिशयनाचा नियम इत्यादी नियम धारण करतो, असं जर का म्हटलं तर ते त्याला 10 वर्ष करावं लागायचं. तेव्हा त्याला त्या व्रताची सिद्धी व्हायची. 10 वर्ष केल्यानंतर, अर्थात त्यांचं आयुष्य पण तसंच होतं. आता रामायणामध्ये बघा, दशरथ काय म्हणतात, पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यापूर्वी दशरथांचं वाक्य आहे की मी आता 60,000 वर्षांचा झालो तरी देखील अजून मला मूलबाळ नाही. किती वर्षांचा झालो? 60,000 वर्षांचा. हे आकडे ही अतिशयोक्ती नाही, लक्षात घ्या. ही जर का अतिशयोक्ती असती की बाबा वाल्मिकींना असंच मनात आलं म्हणून एक आकडा लिहून दिला, असं जर का असतं तर कैकेयीने रामाला जे वनवासात पाठवलं तेव्हा ती काय मागणी करते? 14 वर्षांसाठी रामाला वनवासात पाठवा. जर वाल्मिकी ऋषींना अतिशयोक्ती करायची असती आकड्यांची, तर त्यांनी कैकेयीच्या तोंडी असं वाक्य घातलं असतं, रामाला 14,000 वर्षांसाठी वनवासात पाठवा. पण नाही, तसं नाही. जे काही आहे ते वास्तवदर्शी आहे. 14 वर्षांचा आकडा देखील वास्तवदर्शी आहे आणि 60,000 वर्षांचं वय दशरथाचं हे देखील वास्तवदर्शीच आहे. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. तुम्हा आम्हाला ती अतिशयोक्ती वाटू शकते, आपल्या बुद्धीची तेवढी पोहोच नसते, त्यामुळे आपल्याला ते तसं वाटतं. एक गावाकडे जुना वाडा होता, जुनं घर, चौसोपी वाडा, आणि ते कुटुंब जे होतं ते कामाधंद्यानिमित्त पांगलं. 4 भाऊ, कोण कुठल्या शहरात, कोण कुठल्या शहरात, वडील कोणाकडे, आई कोणाकडे, असं. आणि असं करता करता वडील झाले 80 वर्षाचे. 80 वर्षाचे झाले म्हटल्यानंतर त्या 4 मुलांच्या मनात आलं की आपण सहस्र चंद्र दर्शन शांती करावी आपल्या वडिलांची. 4घे भाऊ एकत्र राजी झाले. मग कुठे करायची? एक जण म्हणाला, आपलं गावचं घर आहे ना पडीक, तिथेच करू. अरे पण तिथे बरीच दुरुस्ती करावी लागेल, बरीच स्वच्छता करावी लागेल. मग करू ना, त्यानिमित्ताने जरा ते घर पुन्हा उजाळा मिळेल त्या घराला. असं म्हणून ते 4ही भाऊ गावी गेले. गावात एक खोली भाड्याने घेतली आणि त्या घराची डागडुजीचं काम त्यांनी हातात घेतलं. घर उघडलं, जळमट साफ केली, कुठे काय दुरुस्ती करायला हवी ती गवंडी माणसं, प्लंबर इत्यादी इत्यादी बोलवून सगळी कामं सुरू झाली, रंगकाम. आणि ते दिवसभर काम चालायचं. आणि रात्री, बरं ते घर बरीच वर्ष बंद होतं, रात्री काय व्हायचं, त्या घरातले जेवढे जीव राहणारे होते, कीटक, मूषक, घुशी, पतंग, टोळ, कोळी, सगळे त्या घराचा आश्रय करून होते. ते सगळे रात्रीचे जमले एकत्र आणि म्हणाले, ही आपल्या वास्तूवर काय नवीन गदा आले,
आपल्या घरात ही कोण दुसरीच माणसं येऊन आपलं घर आपल्याला आपल्या घरातून हाकलतायत. तर मूषक होता तो जरा वयाने मोठा होता त्यांच्यात. तो म्हणाला, अरे ते जे 4 जण येतात ना, ते त्यांच्या वडिलांची सहस्रचंद्र दर्शन शांती आहे. मग एक माशी म्हणाली, म्हणजे रे काय? मग त्या मूषकाने समजावायला सुरुवात केली. तो बघ म्हणे, आकाशात तुला चंद्र दिसतोय, तुझ्या आयुष्यात तो चंद्र तू 3दाच बघू शकतेस. आणि तो ज्या अवस्थेत असेल, म्हणजे तृतीयचा बघितला तर चतुर्थी पंचमीचा बघशील आणि तू मरशील. तुझं आयुष्य तेवढंच आहे. त्यामुळे पूर्णचंद्र काय असतो हे कदाचित जर तुझ्या चतुर्दशीला जन्म झाला, शुक्ल चतुर्दशीला, तर कदाचित तुला कळू शकेल की पौर्णिमेचा चंद्र म्हणजे काय असतो. 15 दिवसाचं आयुष्य कोणाचं आहे बरं? तो पतंग कुठे गेला? पतंग हा तुझं 15, तू तर आयुष्यात एकदा तरी पूर्णचंद्र बघितला असेल ना. हो म्हणे. असे हे पूर्णचंद्र जेव्हा मनुष्य 1000 वेळा बघतो तेव्हा त्याची सहस्रचंद्र दर्शन शांत करतात. हे ऐकल्यानंतर सगळे किडे खो खो हसायला लागतात आणि म्हणतात, मूषक मामा, संक्रांत होऊन गेली, आता पतंग उडवू नका. आता पतंग उडवायचे हे दिवस नव्हेत, ह्या थापा कुणा दुसऱ्याला जाऊन मारा. ते तसे कीटक बोलतात. तसे आपण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याबद्दल ऐकतो तेव्हा आपण असं म्हणतो, गुरुजी संक्रांत होऊन गेली, आता पतंग उडवू नका. पंचांगवाले काय काहीही छापतात. पंचांगात लिहिलंय ना, 4,32,000 वर्षांचं कलियुग, त्याच्या दुप्पट द्वापार, त्याच्या दुप्पट त्रेता, त्याच्या दुप्पट कृतयुग, अशी सगळी 4 युग एकत्र केली तर एक चतुर्युगी. अशा 1000 चतुर्युगी झाल्या म्हणजे 1000 महायुग झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. असे 360 दिवस आणि 360 रात्री झाल्या की त्याचं एक वर्ष होतं. आणि अशी 100 वर्ष झाली की ते ब्रह्मदेवाचं एक आयुष्य असतं. हे जेव्हा आपल्याला आपले शास्त्रकार सांगतात तेव्हा आपली अवस्था देखील त्या कीटकांसारखी असते. आपल्याला त्याच्यावर विश्वास बसत नाही. तर दशरथ एवढे होते आणि तेव्हा देखील 14 वर्षांचाच वनवास सांगितला होता. त्याच्या मागे पण एक कारण आहे बरं का. काय किती वर्ष मूळ स्थानापासून दूर राहिलं की व्यक्तिमत्व पूर्ण बदलतं, तो कालावधी पण आहे. जसं मी व्रताचरणासाठी 10 वर्षांचा कालावधी सांगितला कृतयुगात, तसा कृतयुगामध्ये 15 वर्षांचा कालावधी आपली ओळख, आपलं व्यक्तिमत्व पूर्णपणे विसरून नवीन व्यक्तिमत्व धारण करण्याची होती, जी त्रेतायुगामध्ये 14 वर्ष झाली. म्हणून रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवलं. तीच तुम्हाला पूर्वस्मृती जाऊन, पूर्वीचे संस्कार जाऊन नवीन संस्कार होण्यासाठी द्वापार युगामध्ये 13 वर्षांचा कालावधी होता. म्हणून पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मिळून 13 वर्ष असं त्यांच्या मूळ स्थानापासून लांब ठेवलं. म्हणजे पुन्हा त्यांना मूळ स्थानाबद्दल आसक्ती निर्माण होता कामा नये. आणि तोच कालावधी कलियुगामध्ये 12 वर्षांचा आहे. म्हणून आपण आता कलियुगासाठी 12 वर्षांचं तप म्हणतो. हे तप जे आहे हे द्वापारामध्ये 13 वर्षांचं होतं, कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये 14 वर्षांचं होतं आणि कृतयुगामध्ये 15 वर्षांचं होतं. 1-1 वर्ष कमी झालं तपासाठी. व्रताचरणासाठी 10 वर्ष. मग पुढे आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये सांगितलं 1 वर्ष व्रताचरणासाठी नियम धारण करून राहायचं. म्हणजे तुमचे जे काय नियम असतील आहार विहाराचे नियम म्हणजे काय? वेस ओलांडायची नाही.
इत्यादी जे नियम असतात ते विहाराचे नियम असतात. आहाराचे नियम म्हणजे अमुक खाईन अमुक खाणार नाही, हे आहाराचे नियम. आणि शयनाचे नियम म्हणजे रात्रीही झोपणार नाही, दिवसाही झोपणार नाही, किंवा रात्री झोपीन पण दिवसा झोपणार नाही, रात्री झोपीन पण अर्धीच रात्र झोपीन, अर्धी रात्र जागा राहीन, इत्यादी जे नियम आहेत हे शयनाचे नियम. व्रताचरण ह्या नियमांनी सुरू होतं, ह्या नियमांनी पूर्ण होतं. हे नियम विचारात घेतले गेले तर त्याला व्रत म्हणतात. जर तुम्ही एखादं व्रत करताय आणि त्याच्यामध्ये आहार विहार आणि निद्रा ह्याचा काही अंतर्भाव नसेल, ह्याचा काही विचार नसेल, तर त्याला व्रत म्हणत नाहीत. गणपती घरात आणला, त्याची पूजा केली, आरती केली, सजावट केली, लाऊडस्पीकर लावला, 10 फुटी उदबत्ती लावली, हे गणपतीचं व्रत नाही. या व्रतामध्ये आहार विहार आणि निद्रा ह्याचा विचार झाला पाहिजे. तर त्रेतायुगामध्ये 1 वर्षाचा कालावधी सांगितला आणि द्वापार युगामध्ये 1 महिन्याचा कालावधी सांगितला. त्रेतायुगामध्ये बघा, भागवतामध्ये उदाहरण आहे, दैत्य माता दिती तिने पुंसवन नावाचं व्रत केलं होतं. ते 1 वर्षाचं होतं. 1 वर्ष तिला सांगितलं नखन्न छिंद्यात, ना आपसूस नायात, पाण्यात जाऊन स्नान करू नये इत्यादी कश्यपांनी तिला नियमावली लिहून दिली होती. नोच्छिष्ठम शयेत, उष्ट्या तोंडाने झोपू नये इत्यादी इत्यादी नियम तिला दिले होते 1 वर्षभर पालन करण्यासाठी. नख कापायची नाहीत, केस काढायचे नाहीत, नखांनी भूमीवरती खरडायचं नाही, पाण्यात आत जाऊन स्नान करायचं नाही, पाण्याबाहेर थांबून दुसरा एखादा कलश वगैरे घेऊन स्नान करायचं. कारण स्नानाची संकल्पना ही आपली तीच आहे, नदीतच जायचं स्नानाला, न्हाणीघर नाहीच. घरामध्ये न्हाणीघर आणि शौचालय हा विषयच आपल्याकडे नाही. वास्तुशास्त्रामध्ये विचारतात लोक, गुरुजी शौचालय कोणत्या दिशेला बांधू? अरे शौचालय कोणत्या दिशेला बांधू? शौचालय घरातच नाही पाहिजे. त्यामुळे आता आधुनिक वास्तुशास्त्रज्ञ जे सांगतील त्या पद्धतीने काय करायचं ते कर. आपल्याकडे तर काही लिखित काही नाही आहे की शौचालय कुठे हवं. हे न्हाणीघर नाही, शौचालय नाही, हे सगळे नियम तिला दिलेले होते. हे नियम तिने मग पुढे मरुतांचा जन्म होतो वगैरे वगैरे आहे. मग द्वापार युगामध्ये 1 वर्षाचं व्रत सांगितलं, 1 महिन्याचं व्रत सांगितलं. द्वापार युगामध्ये व्रताची पूर्ती होण्यासाठी 1 महिना व्रतस्थ राहावं लागेल. मग ते प्रमाण रासपंचाध्यायीमध्ये मिळतं भागवताच्या. त्याच्या गोपिका होत्या, त्यांनी 1 महिना कात्यायनी व्रत केलं. थंडीत कुडकुडत बिचाऱ्यास नदीत जाऊन स्नान करायच्या, का? कृष्णपती मिळावा म्हणून. आणि 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या व्रताची सिद्धी प्राप्त झाली. कृष्णाने त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार देखील केला 1 महिन्यात. ती चिरहरण लीला जी आहे ती त्या व्रताची पूर्ती आहे. म्हणजे 10 वर्ष, 10 वर्षानंतर 1 वर्ष, 1 वर्षानंतर 1 महिना, आणि आता कलियुगासाठी सांगितलंय 1 अहोरात्र. म्हणजे आज सूर्योदयापासून उद्या सूर्योदयापर्यंत एवढं व्रताचरण तुम्हाला सांगितलेलं आहे. तेवढं केलं की सिद्धी प्राप्त होईल त्या व्रताची. आणि हे का सांगितलेलं आहे? कारण त्यांना माहिती आहे हे देखील तुम्हाला कष्टप्रद होईल. 1 अहोरात्र व्रत धारण करणं हे कष्टप्रद होईल हे ऋषीमुनींना माहिती होतं. म्हणून त्यांनी सत्यनारायणाच्या कथेमध्ये, मंगळागौरीच्या कथेमध्ये हे लिहून ठेवलंय की रात्री जागरण करावे, नृत्य गायन कीर्तन भजन इत्यादीमध्ये वेळ घालवावा. असं कोजागिरीचं व्रत बघा, सत्यनारायणाचं व्रत बघा. सत्यनारायणाचं व्रत कधी सुरू होतं? प्रदोष नाही, प्रदोषकाळी पूजा करावी, प्रदोषकाळी पूजा करावी. व्रत कधी सुरू झालंय? सूर्योदयाला.
ललिता पंचमीची पूजा माध्यान्ह काळी करावी, पण व्रत कधी सुरू होतं? सूर्योदयाला. पार्थिव गणपतीची पूजा माध्यान्ह काळी करावी, व्रत कधी सुरू होतं? सूर्योदयाला. सूर्योदय सवयी नदीवर जावे, ती आघाड्याच्या दंतकाष्ठाने धावन करावे. मग ललिता पंचमीला सांगितले 36 चुळा भराव्यात. ही व्रताचं अंग आहे ते. हे ललिता पंचमीची पूजा केली गुरुजींना बोलून, हे व्रत नाही, हे व्रताचा एक छोटासा भाग आहे. व्रत तुमचं ह्या सूर्योदयापासून त्या सूर्योदयापर्यंत चालतं. असंच हे जे गंगा दशहरा जे आहे हे 10 दिवसांचं व्रत आहे. आणि हे 10 दिवसांचं दिलंय म्हणजे कलियुगामध्ये जिथे एक अहोरात्र सुद्धा व्यतीत करणं नियमामध्ये बद्ध राहून हे देखील जिथे कठीण होतं. कलियुग आहे ना आपलं, कलियुग म्हणजे कृतयुगापासून कलियुगापर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीचा जर का तुम्ही विचार केलात, तुम्ही विचार करा की हा सगळा कालावधी ही एक अहोरात्र आहे. म्हणजे दिवस रात्रीचा कालावधी आहे की जो दिवस कृतयुगाला सुरू झाला म्हणजे त्या दिवसाचा सूर्य कृतयुगाच्या प्रारंभी उगवला. कृतयुग संपता संपता तो माध्यान्हावर आला. माध्यान्ह ते अपराह्न त्रेतायुग धरून चाला आणि संध्याकाळपर्यंत द्वापार संपलं. आणि रात्र जी आहे ही कलियुगाची आहे. त्यामुळे कलियुगाची तुलना पूर्ण 24 तासाच्या रात्रीशी केलेली आहे. त्यामुळे कलियुगामध्ये एकदा केलेला सत्संग पुरत नाही. माझं उदाहरण सांगतो, म्हणजे बाकी कोणाचं उदाहरण सांगण्यापेक्षा माझं उदाहरण सांगतो. भोजन करण्यापूर्वी 5 गोष्टी आर्द्र असाव्यात हे मी वाचलं एकदा. हात पाय, 2 हात 2 पाय आणि तोंड आर्द्र असावं म्हणजे ओलं असावं भोजन करण्यापूर्वी. म्हणजे भोजन करण्यापूर्वी हातपाय धुवावेत आणि चूळ भरावी आणि मग भोजन करायला बसावं. त्याला पंचार्द्र म्हणतात. हे मी वाचलं, मला पटलं. काही दिवस केलं, नंतर गेलं. नंतर गेल्यानंतर काही दिवसांनी परत ते वाक्य कुठेतरी वाचनात आलं की भोजनापूर्वी पंचार्द्र असावं. अरे आपण हे सुरू केलं होतं खरं, पण ते गेलं. मग परत सुरू केलं, परत 5-6 दिवस केलं, नंतर गेलं. असे आपण आहोत. कलियुगामध्ये काय झोप येते, सतत झोप येते. म्हणजे अशी शरीराला येणारी झोप नाही म्हणते मी. हे जे गेलं मी म्हणालो ना, गेलं 4 दिवस केलं आणि गेलं, हे गेलं जे आहे ना हे ती आलेली झोप आहे. ती डुलकी लागते. कर्मामध्ये सावध राहायला सांगितलंय ना, कर्मात सतत सावध राहावं. मग तो नियम कठोर मी धारण केलाय. बाबा हात पाय न धुता आणि चूळ न भरता तू बसायचंच नाही जेवायला, असं एकदम व्रत धारण केलंय. मग ते व्रतापर्यंत त्याला न्यावं लागतं. साधी गोष्ट आहे, साध्या स्वच्छतेच्या गोष्टी आहेत, पण त्यांना व्रतापर्यंत नेऊन ठेवावं लागतं. हे व्रत धारण करायचं आणि ते केल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. रात्री तुम्हाला समजा सांगितलं की जागा राहा, हो जागा राहतो, असं करून आपण जागे राहतो. पण थोड्या वेळाने निद्रा येते. परत थोड्या वेळाने आपल्याला कोणीतरी उठवावं लागतं की अरे झोपू नकोस, जागा राहा. परत थोड्या वेळाने आपण उठतो. अशीच रात्र काढावी लागते. सतत आपल्याला कोणीतरी ढकलून सतत जागं करावं लागतं. हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये त्यांनी बरीच जी काही व्रत वैकल्यांचा जो मोठा पसारा आहे त्यामध्ये एक आहे गंगा दशहरा. स्कंद पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि 10 प्रकारची पाप ही धुण्यासाठी हा गंगा दशहरा आहे. गंगेच्या स्नानाचा एक संकल्प आहे. म्हणजे जर कोणी गंगेवर गेलं आणि तिथे जर का स्नान करायचं असेल, त्याला जी पर्व काळ असतात जे आपले गंगा स्नानाचे,
जे सांगितलेत. आता काही दिवसांपूर्वी वारुणी योग होऊन गेला. ते विशिष्ट नक्षत्र आणि वाराच्या संयोगाने आणि तिथीच्या संयोगाने तो योग बनतो. त्या वारुणी योगावरती जवळच्या जलाशयात जाऊन स्नान करा असं सांगितलंय. आणि जे पर्वकाळ असतात, आता दरवर्षी येणारा एक पर्वकाळ आहे तो म्हणजे संक्रांत, म्हणजे मकर संक्रांत. नाही तर संक्रांत दर महिन्याला येते, पण मकर संक्रांत. तर त्या मकर संक्रांतीला गंगेला जाऊन स्नान करावं अवश्य. आणि ती पण स्थानं विशेष करून ठरलेली आहेत. म्हणजे गंगा ही सगळीकडे पवित्र नाही. पवित्र नाही म्हणजे स्नानासाठी प्रिस्क्राईब केलेली नाही आहे. हरिद्वार म्हणजे हे जे काही तुमचे प्रयाग आहेत सगळे, देवप्रयाग, कर्णप्रयाग वगैरे, रुद्रप्रयाग आणि ऋषिकेश आणि हरिद्वार, हरकी पौडी आणि काशी आणि आपलं काशीच्या आधी येतं ते प्रयागराज वगैरे, ही ठिकाणं सांगितली. आणि गंगासागर तिकडे जिथे समुद्राला मिळते तिथे, या ठिकाणीच जाऊन स्नान करावं. मधले प्रवाह जे आहेत ते स्नानासाठी सांगितलेले नाहीत. नर्मदेचं तसं नाही आहे. नर्मदा उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत कुठेही स्नान करा, तिथे पुण्यप्रभाव देणार तुम्हाला. पण गंगेचं तसं नाही. गंगा ठराविक ठिकाणीच पुण्यप्रभाव देते. जे स्नानाचं तुम्ही संकल्प केलेलं जे पुण्य आहे ते प्राप्त होण्यासाठी त्याच ठिकाणी जावं लागतं. देश, काल, पात्र या 3 गोष्टी नेहमी विचारात घ्याव्या लागतात. देश कोणता आहे, काळ कोणता चालू आहे आणि पात्रता काय, म्हणजे ज्याला आपण देतोय त्याची पात्रता आणि माझी पात्रता, दोन्ही पात्रता तपासाव्या लागतात. की मी पात्र आहे की नाही दान देण्यासाठी. आपली पात्रता कशी ओळखावी? पहिले शरीर शुद्धी, ती कशी करायची ते सांगितलेलं आहे. स्नानं कशी करायची वगैरे वगैरे. आणि मग मानसिक शुद्धी सांगितलेली आहे. मानसिक शुद्धी म्हणजे काय, कशी करायची? मनाची शुद्धी कशी करायची माहिती नाही, माहिती नाही. गीतेत लिहिलेलं आहे. मनाची शुद्धी कशी करायची की दान करताना मन शुद्ध असायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये एका वाक्यात भगवंताने सांगितलंय, दातव्यमिति यद्दानम दीयते अनुपकारिणे. काय करतो आणि का करतो. मगाशी जे 2 प्रश्न सांगितले की मी दान करतोय आणि का करतोय, कोणाला करतोय, हे जर का तुम्ही निश्चित करून घेतलं तर तुम्ही असं म्हणू शकता की माझं दान करताना मन शुद्ध आहे. पहिलं त्यांनी सांगितलं की दातव्यम इति यद्दानम, की हे दान करायचंय. हे का करायचंय, याचं कारण काय, तुम्ही कोणती दानं करता. आता संक्रांतीला सुघट दान आहे. मातीचे कुंभ असतात, त्याच्यात काय काय भरतात स्त्रिया आणि त्या दान करतात. आता ते दान केल्याने काय फळ मिळतं हे दिलेलं आहे संक्रांती दानाच्या प्रकरणामध्ये. पण मी का दान करतो, का दान करतो, लिहिलंय दान करा म्हणून मी दान करतो. मला शक्य आहे दान करणं आणि लिहिलेलं आहे दान करा म्हणून मी दान करतो. हे एकमेव कारण असलं पाहिजे दान करताना. दातव्यम इति यद्दानम. बरं, कोणाला द्यायचंय, दीयते अनुपकारिणे. अशा व्यक्तीला द्या ज्याने तुमच्यावर कधीही उपकार केलेले नाहीत, अशा व्यक्तीला दान द्या. म्हणून मी स्त्रियांना सांगतो संक्रांतीची दानं करायची. सुघट दान, सुघड म्हणतात. मूळ शब्द काय, सुघट. घट चांगला, घट सुघट. ज्या स्त्रीला तुम्ही दिलं तिच्याकडनं स्वीकारू नका. आता मैत्रिणी असतात, थांब मी तुला देते, तू मला दे. मग ते काय होतं, गुरुचरित्र वाचणाऱ्यांना माहिती असेल, कौंडिण्य ऋषींची अनंत पूजेची कथा आहे. 2 सरोवर आपसात मिळालेली असतात अशी. आणि कौंडिण्य ऋषी म्हणतात ह्यांचं पाणी आपसात मिळालंय, कधी इकडलं पाणी तिकडे येतं, कधी इकडलं पाणी इकडे येतं, हे काय. म्हणतात अरे त्या 2 जावा होत्या का मैत्रिणी होत्या, कोणतरी होत्या, त्यांनी एकमेकींना दानं दिली
ते पातक त्यांच्या माथी लागलं म्हणून त्या सर्वर होऊन पडलेत म्हणे इथे. म्हणून एकमेकांना दान करू नये. आम्ही पौरोहित्यामध्ये काही नियम पाळतो. माझ्या घरी जे गुरुजी येतात त्यांच्या घरी मी ब्राह्मण भोजनाला जात नाही, कारण मी त्यांना दक्षिणा देतो. आता मी त्यांच्याकडे जाऊन दक्षिणा घ्यायची नाही. म्हणून कन्येच्या घरी पूर्वी काही घेत नसत. कन्येच्या सासरी पूर्वी काही घेत नसत. तिथे दिलंय तुम्ही दाते आहात, तुम्ही वरती आहात. प्रतिग्रहिता जो असतो तो खाली असतो. त्या प्रतिग्रहित्याकडनं काही घेऊ नये. तर आपले जे गुरुजी आहेत त्यांनी आपल्याला, बरं तुम्ही आता गुरुजी पण नाही आणि यजमान पण नाही, नुसतेच मित्र आहेत. मित्र मित्राला म्हणाला माझ्या घरी ब्राह्मण भोजन आहे, हा आला, लक्षात ठेवा ह्याने मला ब्राह्मण भोजनाला त्याच्या घरी बोलवले, मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरी ब्राह्मण म्हणून जेवलो. आता मी ह्याला माझ्या घरी ब्राह्मण म्हणून बोलवणार नाही. आता माझा ब्राह्मण दुसरा ठरवीन मी, हा माझ्या घरी नाही येणार, कारण हा माझा दाता आहे. आता मी ह्याचा दाता नाही होणार. देशे कालेच पात्रेच, त्यांनी काय सांगितलं भगवंताने, दियता दातव्यमिति यद्दानम दीयते अनुपकारिणे. ज्यांनी तुमच्यावर कधी उपकार केलेले नाहीत, ज्याच्याकडनं तुम्ही कधी काही घेतलेलं नाही, त्याला द्या. त्यामुळे दान तुम्हाला जे सांगितलंय की हे दान करा, मग संक्रांतीची दानं असतात, ह्याची दानं असतात, त्याची दानं असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये गंगेच्या ठिकाणी जाऊन जे काही तुम्हाला कर्म करायला सांगितलेत त्या सगळ्याची जी पुण्य आहेत ती पदरात पडावी म्हणून तुम्हाला काही स्थानं सांगितलेली आहेत. तिथे स्थानं सांगितलेली जी असतात तिथे गेल्यानंतर एक संकल्प असतो. तो संकल्प त्याला म्हणतात हेमाद्री संकल्प. हा जो हेमाद्री संकल्प आहे हा खूप विस्तृत आहे. आणि त्याच्यामध्ये पातकांचा पाढा वाचलेला असतो हेमाद्री संकल्पामध्ये, की तुमच्याकडनं काय काय पातकं घडतात, घडू शकतात, घडून गेलेली आहेत. त्या पातकांचं सगळा एक 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 करून प्रत्येक पिसं काढून काढून त्या पातकांचा उल्लेख केलेला असतो. आणि जर का एखाद्या वैयाकरण व्यक्तीला तुम्ही विचारलं, वैयाकरण म्हणजे जो संस्कृत भाषेमध्ये निष्णात आहे, जो व्याकरणाचा एकदम कोळ प्यायलेला आहे, त्याला जर का दाखवला तो संकल्प, तो म्हणाल एवढा मोठा संकल्प निरर्थक कशाला करायचा, कारण तो संकल्प पूर्ण म्हणायला 10 मिनिटं जातात. हेमाद्री संकल्प आहे तो म्हणायला 10 मिनिटं म्हणतच असतो आम्ही, अमुक तमुक हे ते करत करत. आणि वैयाकरणांचं काय म्हटलंय, मात्रा लाघवेन. वैयाकरण जे असतात ते एक मात्रा जरी वाचवली पूर्ण वाक्यामध्ये तरी ते पुत्रोत्सव मानतात, की मुलगा झाल्याचा जो आनंद असतो तो मानतात ते. म्हणजे अहम अस्मी हे एक वाक्य आहे, अहम अस्मी, याचं सरळ मराठीत भाषांतर केलं तर होतं मी आहे असं होतं. पण संस्कृतमध्ये अस्मी हे क्रियापद प्रथम पुरुषी आहे, एकवचनी आहे. ज्या अर्थी प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद वापरले त्या अर्थी ते माझ्याच विषयी वापरला असणार. मग मी हा शब्द निरर्थक ठरतो. अहम हा शब्दाची आवश्यकताच नाही. अस्मी अस्मी म्हटलं की मी आहे असंच भाषांतर होणार. अहम करिष्ये आणि करिष्ये याचा दोन्हीचा अर्थ एकच होतो. करिष्ये म्हणजे कोण, तिसरा कोणी, 6 करिष्ये असं होत नाही. अहम करिष्ये जिथे सुरुवातीला मम म्हटलेलं आहे, ज्या अर्थी प्रथम पुरुषात सगळं वाक्य सुरू झालेलं आहे, त्या अर्थी पुढे पण मी प्रथम पुरुष म्हणतोय. हे सांप्रत काळातल्या शिक्षण पद्धतीनुसार, मूळ संस्कृतनुसार तो उत्तम पुरुष असतो.
प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, असो त्या व्याकरणाच्या खोलात आपल्याला शिरायचं नाही. तर जे वैयाकरण असतात ते काय म्हणतील, इतका संकल्प कशाला बरं वाचायचा? कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, भुक्त, अभुक्त, पीत, अपित, स्पृष्ट, अस्पृष्ट, सकलपातक, अतिपातक, उपपातक, लघुपातक, गुरुपातक, संकरीकरण, मलिनीकरण, अपात्रीकरण, जातिभ्रंश, कर, प्रकीर्णक, पातकांमध्ये हे वर्गीकरण आहे पातकांचं. म्हणजे प्रत्येक मी शब्द जो उच्चारला त्याच्या खाली अजून 10 पातक आहेत. म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक हे 3 प्रकारची पाप झाली. ती 3 प्रकार कोणते कोणते ते दिले. सांसर्गिक पाप कोणती कोणती आहेत, भुक्त पाप कोणती कोणती आहेत, अभुक्त पाप कोणती कोणती आहेत, पीत म्हणजे प्यायलेली पाप कोणती कोणती आहेत, अपीत न प्यायलेली पाप कोणती कोणती आहेत, स्पृष्ट स्पर्श झालेली कोणती पाप आहेत, अस्पृष्ट ज्यांना अजून स्पर्श झाला नाहीये पण ती माझ्याच नावावरती नोंदवली गेलेत अशी पातक कोणती कोणती आहेत, महापातक कोणती आहेत, लघुपातक कोणती आहेत, संकरीकरण म्हणजे कोणती कोणती पाप, मलिनीकरण म्हणजे कोणती कोणती पाप, अपात्रीकरण म्हणजे कोणती पाप, जातिभ्रंशकर म्हणजे कोणती पाप. ह्या सगळ्यांची पापांची यादी वाचली जाते हेमाद्री संकल्पामध्ये. इतकी का? वैयाकरण म्हणेल एवढी यादी का वाचायची? एक शब्द देतो तुम्हाला, सकल पातक निरासार्थम. एका शब्दात काम होते की सकल पातक निरासार्थम. असं म्हटलं की झालं, गंगेपाशी जा, हातात पाणी घ्या, सकल पातक निरसनार्थम गंगा स्नानम करिष्ये असं म्हणून मारा डुबक्या. मग एवढा पाढा कशासाठी वाचायचा? तो पाढा यासाठी वाचायचा की हे करतोय हे पाप आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण ह्या भ्रमात असतो की मी पाप करतच नाही. जे मी करतोय, जे जीवन जगतोय ते पापयुक्त जीवन जगतोय. जो मी श्वास घेतोय तो पापयुक्त श्वास घेतोय. जे मी पाणी पितोय ते मी पापयुक्त पाणी पितोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. ती गिल्ट, तो अपराध बोध तुमच्या मनाला लागला पाहिजे. ती टोचणी लागली की तुम्ही क्रमशः निवृत्त होत जाता, एकदम निवृत्त नाही होत. हळूहळू आपण त्या गोष्टींपासून निवृत्त होतो आणि एका जन्मात नाही होत. बऱ्याच जन्मानंतर आपण त्या हळूहळू त्या चुकीच्या गोष्टींपासून निवृत्त होत जातो. पण चुकीच्या गोष्टी मी टाळू शकत नाही म्हणून मी त्यांना चूकच मानत नाही असा खोटेपणा मनाशी नाही करायचा. तो तुम्ही करू नये, कारण तेही एक पापच आहे. स्वतःच्या मनाला फसवणं, आत्मवंचना असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आत्मवंचना हे एक पातक आहे. स्वतःच्या मनाला समजावणं की मी चूक करतच नाहीये. म्हणून त्या पापांचा पाढा वाचला जातो. त्याच्यामध्ये सुरुवात कशाने होते? बाल्यावस्थासु. बाल्यावस्थासु की मी बाल्यवयात जे पाप केलेलं आहे. आता बाल्यावस्थेमध्ये सर्व सर्व कृत्य पापांच्या श्रेणीत गणली जात नाहीत. कारण तोपर्यंत बाल्यावस्थे म्हणजे 5 वर्षाच्या आधीची अवस्था. त्याच्यामध्ये त्या मुलाला ते ज्ञान आलेलं नसतं. त्याचा अंतरात्मा तुम्ही बघा, 5 वर्षाच्या, आता काळ बदललाय. आता मुलं लवकर मोठी व्हायला लागल्यात, मुली लवकर मोठ्या व्हायला लागल्यात. पूर्वी मुली 15 वर्षाच्या मोठ्या व्हायच्या, आता मुली 11 वर्षाच्या मोठ्या होतात. कारण आयुर्मान पण कमी झालंय. तशी मुलं पण लवकर मोठी व्हायला लागलेत. पण ठीक आहे, तो विषय बाजूला ठेवा. तुम्ही 5 वर्षाच्या पेक्षा लहान असलेली मुलं सहसा तुम्हाला खोटं बोलताना दिसणार नाहीत. ती घाबरतील उत्तर देताना, पण ती खोटं नाही बोलणार. किंवा खोटं चुकून जर का बोलली तर ते भय त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात तुम्हाला दिसेल. पण एकदा 5 वर्ष उलटून गेली मुलांची की ती धडधडीत खोटं, सफाईदारपणे खोटं बोलू शकतात मुलं.
म्हणून काही पातकांची गणना 5 वर्षाच्या आधी नाही केलेली, 5 वर्षाच्या नंतर त्याची सुरुवात होते असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की मांडव्य ऋषी जे होते, मांडव्य ऋषी, त्यांची कथा त्या बाल्यावस्थेच्या पातकासाठी लक्षात घेण्यासारखी आहे. मांडव्य ऋषी जे होते ते तपश्चर्या करत होते आणि एका त्या नगराचा जो राजा होता त्याच्या राजभवनात चोरी झाली आणि चोर ते चोरलेलं द्रव्य घेऊन सैनिकांपासून लपत होते आणि ते पळत पळत येऊन ह्या मांडव्य ऋषींच्या आश्रमात शिरले आणि लपून बसले. परत त्या आश्रमात जाताना सैनिकांनी त्यांना बघितलं होतं की ते चोर ह्या आश्रमात गेलेत. जेव्हा ते आश्रमाच्या आत गेले सैनिक, तेव्हा त्यांना हे मांडव्य ऋषी ध्यानस्थ बसलेले दिसले. सैनिकांनी असा समज करून घेतला की ह्या चोरांना लपवून हा चोरांचा सरदार ध्यान धारणेचं ढोंग करतोय, ह्याचेच माणसं असावीत आणि ह्यानीच आपल्या आश्रमाच्या नावाखाली चोरीचा व्यवसाय उघडलाय. म्हणून त्या चोरांना सोडून संन्यासाला म्हणतात तसं मांडव्य ऋषींना घेऊन गेले. राजाने विचार मागे पुढे न करता त्यांना सुळावर चढवण्याची आज्ञा केली. आता सूळ जो होता उभा त्याच्यावर त्यांना बसवलं वरती, कारण सुळावर चढवणं म्हणजे सूळ असतो त्याच्यावर माणसाला बसवतात आणि 2 बाजूने त्याचे पाय ओढतात, म्हणजे तो सूळ पोटातून छातीपर्यंत आत घुसतो आणि त्याचा मृत्यू होतो. अशी पूर्वी सुळावर चढवा अशी जी शिक्षा जी सुनावली जायची ती अशी असायची. तर मांडव्य ऋषींना त्या सुळावर बसवलं, पण योग साधना असल्यामुळे ते मांडी घालून जे बसले तर ते सूळ आणि त्यांचं शरीर म्हणजे पद्मासनातलं असं अंतर राहिलं त्याच्यामध्ये, ते पूर्ण टेकलं नाही त्याला. आणि सैनिकांना आश्चर्य झालं की हा असा कसा तरंगतोय, हा कोणीतरी वेगळा आहे. म्हणून त्यांनी राजाला बोलावलं. राजा आला. राजाने विचारलं काय झालं. अरे बापरे, हे कोणीतरी साधू दिसतात, त्यांना खाली उतरवा. मग त्यांना खाली उतरवलं. रात्री एक घटना, आता ती एक कथा वेगळी आहे पण ती आता इथे मी औचित्य नाही तिचं म्हणून घेत नाही. एका पतिव्रतेची कथा आहे. ती पतिव्रता आपल्या पतीला घेऊन चाललेली असताना तिचा धक्का त्या शूळाला लागला आणि ते जे तरंगत होते ते टेकले. तो शूळ त्यांच्या पृष्ठभागाला गुदद्वाराला टेकला. तेव्हापासून त्यांना आणि मांडव्य असं नाव पडलं त्या ऋषींना. आणि तेच रात्रभर त्यांना ते टोचत राहिला तो शूळ, म्हणजे आत घुसला नाही, टोचत राहिला. आणि सकाळी राजाने त्यांना खाली उतरवलं की कोणीतरी सत्पुरुष आहेत असं लक्षात आल्यानंतर आणि क्षमा मागितली. तर मांडव्य ऋषी म्हणाले, राजा तू क्षमा मागू नकोस, कारण मनुष्याच्या जीवनात जे काही घडतं ते मनुष्याच्या जीवनात जी काही दुःख मिळतात ती दुःख देणारा तो माणूस समोर जो दिसत असतो तो नसतो. त्याची पूर्वकर्म त्याला दुःख देत असतात. दिसायला असं दिसतंय की तू मला सुळावर चढवलंस, पण वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या पूर्वकर्माने मला सुळावर चढवलं, पण मला हे कळत नाही की माझं पूर्वकर्म काय आहे. तर आता मी ते विचारायला यमाकडे जाणार आहे. असं म्हणून मांडव्य ऋषी दक्षिण दिशेला प्रस्थान करतात, यमसभेत जातात आणि यमाला विचारतात की मला कसं काय बरं, काय माझं पातक की जे मला रात्रभर सूळ टोचत राहिला असा. तर यमराज म्हणतात, काय लहान असताना तुम्ही एका किड्याला काडी टोचली होती म्हणून म्हणे तुम्हाला हे झालं. म्हणाले, अरे तू एवढा यमराज आहेस, एवढा ज्ञानी आहेस आणि तुला ही गोष्ट माहिती नाही की 5 वर्षाच्या आतल्या मुलाचे अपराध हे जमा खर्चात घ्यायचे नसतात. हो, यमराज म्हणाले, चूक झाली महाराज. नाही, चूक नाही, चुकीला क्षमा नाही. आता ह्याचा परिणाम भोगायला तयार राहा. आता तू 100 वर्ष शूद्र कुळात जन्म घेशील
100 वर्षासाठी तुझं ह्या यमलोकातून पतन होईल आणि तू पृथ्वीवर मर्त्य लोकात जाशील आणि शूद्र बनून राहशील. यमानी तो शाप आशीर्वाद म्हणून स्वीकारला आणि ते पृथ्वीवर विदुर म्हणून जन्माला आले. यावत दधर शूद्रत्वम शापाद वर्षशतम यमः अबिभ्रत आर्यमा दंडम यथावत अघकारिषु. जोपर्यंत यमांनी आपला शाप भोगण्यासाठी पृथ्वीवर 100 वर्ष व्यतीत केली तोपर्यंत यमलोकाचा कारभार आर्यमा नावाची देवता बघत होती. म्हणजे यमाच्या आसनावरती आर्यमा बसले होते, काळजीवाहू सरकार. आणि ते आर्यमा सगळ्या पाप्यांना दंड करत होते. आणि त्यामुळे भगवद्गीतेच्या विभूती योगामध्ये पितृणाम आर्यमा असा विभूती योग दिलेला आहे की हे अर्जुना, पितरांमध्ये मी आर्यमा आहे. आर्यमा हे पितरांचे अधिपती आहेत आणि त्यांना यमलोकाचा अधिपती 100 वर्षासाठी बनवलं होतं. म्हणून यम हे धर्माचं शिक्षण देणारे आहेत. म्हणून विदुरांनी सुद्धा पृथ्वीवर येऊन सतत धर्मच सांगितला. विदुर नीती जी प्रसिद्ध आहे ती त्यासाठी प्रसिद्ध आहे. विदुर नीती ही विदुरांनी प्रत्यक्ष यमदेवांनी दिलेली नीती आहे. तर बाल्यावस्थात काय पाप झाली त्याचं तेवढ्या प्रमाणामध्ये हिशोबामध्ये घेतलं जात नाही. पण कौमार अवस्थेमध्ये जी घडलेली पाप आहेत तिथून मात्र पापांची मोजणी सुरू होते. बाल्य, कौमार, यौवन, वार्धक्य अवस्थासु यत्कृतम तत्पापम. म्हणजे त्या त्या अवस्थांमध्ये मी जे जे काही केलं त्या पापांच्या निष्कृतीसाठी, म्हणजे पुढे जे काही आपण संकल्प करतो की मी गंगा दशहरा व्रत धारण करतो, की गंगा स्नान करतो, की अजून काही करतो, की विष्णू सहस्रनाम म्हणतो वगैरे, हे त्या पापाच्या निष्कृतीसाठी आपण करतो. ती पाप ही अशा प्रकारे त्यांचा पाढा वाचला जातो. पाप म्हणजे नेमकं काय, आपण कशाला पाप म्हणावं आणि त्या गोष्टीला पाप का म्हणावं, असं काय आहे, त्या गोष्टीला पाप का म्हणावं. आता त्याचं उदाहरण तुम्हाला देतो की मुलगा शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर पहिलीत जातो, पहिलीत गेल्यानंतर दुसरीत जातो, अभ्यास करतो. म्हणजे त्याला जे सांगितलेलं जातं शिक्षकांनी आणि पालक त्याला जे काही सांगतात ते तो करतो. ते तो करतोय म्हणजे तो पुण्य करतोय. आणि ते जर का तो करत नसेल तर तो पाप करतोय. मग जर का त्याने अभ्यासासाठी त्याला काय काय पुरवलं तुम्ही, वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, स्कूल बस, ट्यूशन वगैरे वगैरे सगळं तुम्ही त्याला पुरवलं, पण तो त्याचा उपयोग करत नाही आहे. पुस्तक उघडून बघत नाही, वहीमध्ये काही लिहित नाही. आणि तिसरीमध्ये गेला, मग काय नाही झालं किंवा काय झालं, तो फेल झाला. हे सगळं त्यांनी नाही केलं की त्याचा परिणाम काय होतो, तो नापास होतो. मग त्याला पुन्हा तिसरीतच बसवतात, तो परत नापास. परत त्याने जर का परत ते सगळे त्याला सुविधा परत पुरवल्या जातात, कारण आता गेल्या वर्षीचा ड्रेस होत नाहीये, आता शरीर वाढलं, पुन्हा नवीन ड्रेस दिला जातो, पोर्शन बदलला, गेल्या वर्षीची पुस्तकं उपयोगाची नाहीत, नवीन पुस्तकं दिली जातात. स्कूल बसचं तर भाडं भरायचं आहेच, परत परत दिलं जातं. परत तो अभ्यास करत नाही. मग 3-4 वेळा असं झाल्यानंतर काय होतं, बाबा रे तुझ्याच्याने शाळा वेळा काय होत नाही, तुला मी शाळेतून काढून घेतो. तर जेव्हा देव तुम्हाला मनुष्याच्या जन्माला घालतो, म्हणजे देव घालतो म्हणजे देवाने जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही जेव्हा मनुष्यापर्यंत येता, आता ही कसं प्रक्रिया असते बघा. या
पापाची व्याख्या आपण बघतोय आणि आपल्याकडे अजून पुढचा 1 तास आहे. पण काय आहे, सूर्यास्ताची वेळ झाली आहे आत्ता. बरोबर साधारण 7:04 7:05चा काहीतरी सूर्यास्त आहे. आणि माझ्या नित्यक्रमातला एक पाठ आहे जो सूर्यास्ताच्या काळात म्हणायचा असतो. तेवढा मी म्हणून घेतो, तुम्ही तसेच शांत बसून राहा हां, आणि मग आपण परत पुढे सुरू करू. श्रीराम. जे केलं जातं त्याला पातक का म्हणावं, पाप का म्हणावं? त्या मुलाला सतत आई वडील आणि शिक्षक आणि अन्य घटक हे त्याला सुविधा पुरवत राहिले, पण त्याने त्याचा वापर नाही केला, हे त्याचं पाप. आणि त्याचं फल म्हणजे काय, ती सुविधा त्याच्याकडनं काढून घेतली, हे त्या पातकांचं फळ. सुरुवातीपासून ज्या 84 लक्ष योनी आपण म्हणतो म्हणजे आपल्या मनचं आपण म्हणत नाही, त्या आहेत म्हणून त्या डॉक्युमेंटेड झाल्या, आणि डॉक्युमेंटेड झाल्या म्हणून आपण सांगतो. त्या 84 लक्ष योनी यांच्यामध्ये क्रममुक्तीचा सिद्धांत आहे. क्रममुक्ती म्हणजे काय, तर गृहीत धरा, शेळी, मेंढी, म्हैस आणि गाय असा एक चढता क्रम. हा क्रम आहे की नाही मला माहिती नाही. मी आपल्या बीजगणिताची उदाहरणं असतात तशी मी एक उदाहरण घेतो, तुम्हाला विषय लक्षात यावा यासाठी. असं गृहीत धरा, अशी एक हायरार्की आहे, असा एक चढता क्रम आहे की शेळी, मेंढी, म्हैस आणि गाय ह्या 4 योनी तुम्ही धरा. तर तो जीवात्मा जो आहे तो आधी शेळीच्या योनीत येणार. मग त्याच्या पुढच्या क्रमामध्ये मी गृहीत धरलेल्या क्रमामध्ये मेंढी आहे. मग त्याने शेळीचा देह सोडला की तो मेंढीच्या देहात जाईल. मग मेंढीचा देह सोडला की तो म्हशीच्या देहात जाईल, आणि म्हशीचा देह सोडला की तो गाईच्या देहात जाईल. हे देहांतर करण्यासाठी, ह्या प्रकारचं देहांतर करण्यासाठी त्या जीवात्म्याला संकल्पपूर्वक कोणतंही कर्म करावं लागत नाही. त्या जीवाच्या जातीला, त्या जीवाच्या योनीला त्याच्या आयुष्यामध्ये नेमून दिलेलं जे कर्म असतं ते त्यांनी करायचं. म्हणजे शेळी आहे, जन्माला यायचं, गवत चरायचं, प्रजा वाढवायची, मरायचं, बस. या व्यतिरिक्त त्याने काय करायचं नाही. की आपोआप त्याने काही केलं नाही केलं, जे काय असेल ते त्याचं, आणि त्याला वेगळी बुद्धी होत पण नाही, कारण प्रेरणा नसते. प्राण्यांना प्रेरणा आणि चेतना कमी असते. चेतनेचा स्तर हा क्रमशः कमी होत जातो, जो मनुष्यामध्ये वाढत जातो. मनुष्याच्या पण पुढच्या योनी आहेत, म्हणजे जीव आहेत, गंधर्व, यक्ष वगैरे, त्याच्यामध्ये चेतनेचा स्तर अजून उंच आहे, आपल्यामध्ये त्यांच्यापेक्षा कमी, आणि पशूंमध्ये आपल्यापेक्षा कमी, आणि झाडांमध्ये अजून कमी, आणि पाषाणांमध्ये एकदम शून्य. पाषाण ही पण योनी आहे, आणि त्याच्यामध्ये चेतनेचा स्तर शून्य आहे, प्रेरणेचा स्तर शून्य आहे, म्हणून पाषाण जागचा हालत नाही. जर त्याच्यात प्रेरणा आणि चेतना आली तर तोही हलेल. तर त्याच्यात चेतना आणि प्रेरणा नसल्यामुळे ते काही, जे त्यांना त्यांच्या जन्माचं कर्म आहे ते सोडून काही करायला जातच नाहीत ते प्राणी. त्यामुळे ते आपोआप पुढच्या योनीत जातात. शेळीची मेंढी होते, मेंढीची म्हैस होते, म्हशीची गाय होते. हे जे आहे ही क्रममुक्ती आहे. ह्या क्रमाने तो जीव पुढे पुढे जाणार जीवात्मा. आता तो स्थावरांमधून म्हणजे सजीवांमधून प्राणी वर्गात येतो. म्हणजे आधी केवळ सजीव असतो, मग तो प्राणी बनतो. म्हणजे काय गुरुजी, माझ्यात जीव आहे, माझ्यात प्राण आहे, याचे काय अर्थ वेगळे होतात का? प्राण आणि जीव हे वेगळे विषय आहेत दोन्ही.
एखाद्यामध्ये प्राण असणं आणि एखाद्यामध्ये जीव असणं हे समानार्थी शब्द नाही आहेत. ज्यांच्यामध्ये प्राण आहेत त्यांना प्राणी म्हणतात. म्हणजे तुम्हाला दिसणारे पक्षी, कीटक हे सगळे प्राणी आहेत. मनुष्य, पशु हे सगळे प्राणी आहेत. यांच्यामध्ये प्राण आहे. हे स्वेच्छेने हालचाल करतात कारण त्यांच्यामध्ये प्राण आहेत. प्राण कोणते कोणते आहेत? प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे आहेत ना प्राण. त्यांचे उपप्राण आहेत. देवदत्त, धनंजय, कृकलास वगैरे त्यांचे उपप्राण आहेत, उपवायू आहेत त्यांचे. प्राण या शब्दाचा अर्थ काय? वायू. प्राण म्हणजे वायू. प्राणवायू हा काय शब्द, हा काय अर्थ नाही या शब्दाला. प्राणवायू म्हणजे द्विरुक्ती झाली. प्राण म्हणजेच वायू. तर ज्याच्यामध्ये प्राण आहे तो प्राणी आणि ज्याच्यात प्राण नाही तो जीव. मग आपण जीव आहोत का? हो. आणि आपण प्राणी पण आहोत. पण वृक्ष जीव आहे का? हो. प्राणी आहे का? नाही. वृक्षामध्ये प्राण नाही. वृक्षाच्या फांदीला सुद्धा तुम्ही मसाल लावली तर तो वृक्ष त्याची फांदी अशी मागे खेचून नाही घेणार, कारण प्राण नाही ना. प्राण असेल तर हालचाल होईल. पानं हलतात ती बाह्य म्हणजे वारा वगैरे जो असतो, आणि जीवन आहे त्यांच्यामध्ये. त्यांची जी वाढ होते ती कशामुळे होते? जीवनामुळे. जीवन म्हणजे काय? पाणी. प्राण म्हणजे काय? वायू. जीवन म्हणजे काय? पाणी. पाण्यामुळे झाडांची वाढ होते. पाण्यामुळे झाडांची वाढ कशी होते? गीतेत सांगितलेलं आहे. पुष्णामी चौषधी सर्वा. माहिती आहे 15वा अध्याय बऱ्याच जणांना माहिती असेल. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी सगळ्या औषधींचं, औषधी म्हणजे औषधी, केवळ औषधी हा शब्द बघितला तर त्याची संकीर्ण व्याख्या आहे. पण गीतेमध्ये त्या श्लोकामध्ये औषधी या शब्दाची सर्व वनस्पती आणि वृक्ष, लता, वेली या सगळ्यांना मिळून औषधी म्हटलेलं आहे. आणि नुसतं औषधी जर का आयुर्वेदात बघितला तर औषधी या शब्दाचा अर्थ आहे फलपाकांता औषधयः. फलपाक म्हणजे ज्याला फळ आलं की ज्याचा अंत होतो त्या वृक्ष प्रकाराला औषधी म्हणतात. म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे जी काही शेतात उगवणारी धान्य आहेत त्यांना एकदा का कणीस धरलं की पुन्हा ते झाड जगत नाही, किंवा जगलं तरी परत त्याला कणीस धरत नाही, मग ते कापावं लागतं. जसं केळ, बनाना, हळद ही जी झाडं आहेत ही औषधी आहेत. ह्यांना एकदा फळ धरलं की ही झाडं संपली. फलपाकांता औषधयः. ज्यांना फुलं आणि फळं दोन्ही येतात ते वृक्ष, ज्यांना केवळ फुलंच येतात त्या वनस्पती. असे ते वर्गीकरण आहे. पण गीतेमध्ये असलेला औषधी हा शब्द हे सगळे मिळून औषधी, वृक्ष, लता, विरुध आणि वनस्पती या सगळ्यांना मिळून औषधी हा शब्द आहे. आणि भगवंत म्हणतात मी सोम म्हणजे चंद्र आकाशातला बनून औषधींचं म्हणजे सगळ्या झाडाझुडपांचं, वेली लतांचं पोषण करतो. अहो गुरुजी काही काय सांगता, वनस्पतींचं पोषण सूर्यप्रकाशात होतं. वनस्पती सूर्यप्रकाशात आपलं अन्न बनवतात, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं. त्या हरितद्रव्याचा वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते आणि वनस्पती आपलं अन्न तयार करतात. तुम्ही चंद्र कुठून आणलात मध्येच? अन्न
आपण जे ग्रहण करतो त्याने आपण जिवंत राहतो. आणि पोषण होण्यासाठी जे अन्न आवश्यक असतं ते जर मिळालं नाही तर आपली वाढ होत नाही, आपण केवळ जिवंत राहतो. वाढ होण्यासाठी पोषक अन्न मिळालं पाहिजे. गाडीमध्ये म्हणजे मोटरसायकलला टाकी आहे, तर मालकाने सांगितलं टाकी फुल करून ये, तर तो नोकर गेला टाकी फुल करून आला. कशाने भरलीस? त्या टाकीत जे काय भरलंयस ते गाडीच्या चालण्यासाठी उपयुक्त आहे का? भोजन करायचंय, पोट फुल करून जेवला, पण काय जेवला? तो जे काही जेवलाय ते शरीराला उपयुक्त आहे का? पेट्रोल टाकलं तरच ना गाडी चालेल. पाणी टाकून आणलं तुम्ही, काय केलंस? टाकी फुल आहे, टाकी फुल आहे, पण ती कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून उपयोगाची नाही. जेवलास, काय जेवलास? जेवलो जे काय होतं ते. अरे पण त्यांनी पोषण मिळतं का शरीराला? नाही, ते नाही माहिती पोषण मिळतं की नाही. पोट भरलं, चवीला छान होतं. तर पोषण म्हणजे काय? जी वाढ होण्यासाठी जे कारणीभूत असतं त्याला पोषण म्हणतात. आणि भगवंत काय म्हणतात? पुष्णामी चौषधी सर्वा, मी वनस्पतींचं पोषण करतो. चंद्र बनवून मी वनस्पतींचं पोषण करतो, वनस्पतींचं भरण करत नाही. शब्द माहिती आहे? भरण पोषण म्हणतात ना. ह्या दोन वेगळ्या क्रिया आहेत. भरण करणं वेगळं आणि पोषण करणं वेगळं. मी वनस्पतींचं भरण करत नाही, मी पोषण करतो. पोषण कसं करतो? चंद्राला गुरुत्वाकर्षण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे वैज्ञानिक सिद्धांत आहे, तो सर्वश्रुत आहे. त्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती येते हेही सगळ्यांना माहिती आहे. पण समुद्राला भरती येते याचा अर्थ समुद्रालाच भरती येते असं नाही, सर्व जलतत्वाला भरती येते. पण समुद्र इतका मोठा आहे की ती आपल्याला दिसते. समुद्राला आलेली भरती आपल्याला दिसते. आणि अन्य ठिकाणी जे जलाशय बकेट भरून ठेवले पाण्याची, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वृद्धी होते त्या पाण्यामध्ये भरतीच्या काळात. खरोखर मायक्रोमीटर स्क्रूगेज आणला तर ती भरती दिसेल सुद्धा तुम्हाला पाण्याची अगदी. पण ती भरती येते. त्याला लुनार ग्रॅव्हिटी म्हणतात. आपली जी आहे ती जिओग्रॅव्हिटी आहे, जी पृथ्वीची ग्रॅव्हिटी, आणि चंद्राची जी आहे त्याला लुनार ग्रॅव्हिटी म्हणतात. चंद्र लुना हा शब्द, लुना या शब्दाचा अर्थ आहे चंद्र. तर लुनार ग्रॅव्हिटीने पाणी खेचलं जातं. आणि दिवसा का नाही खेचलं जात? सूर्य आकाशात असताना. चंद्र आकाशात नसतो, कधी कधी असतो. चंद्र आकाशात असणं आणि सूर्य आकाशात असणं हे एकमेकांवर अवलंबून नाही. कधी चंद्र कधीही आकाशात असतो. सूर्य कसा? सूर्य तिथे सूर्यास्त ह्याच काळात आकाशात असतो. चंद्र आज दुपारी आकाशात येतो, कदाचित धरून चाला, आणि आज मध्यरात्री तो आकाशातनं जाईल सुद्धा. किंवा आज सूर्यास्ताला आकाशात येईल आणि उद्या सूर्योदयाला निघून जाईल. त्याची गती वेगळी आहे. सूर्याची गती ठराविक आहे, चंद्राची गती ठराविक नाही, तो वेगवेगळ्या गतीने चालतो. मग तो जेव्हा जेव्हा आकाशात असतो आपल्या डोक्यावर चंद्र, तेव्हा पाणी खेचलं जातं. आपल्या शरीरातलं पण खेचलं जातं. एकादशीचं मगाशी सांगितलं तर तेच असतं. ज्याला जलीय स्तर वाढतो तो त्याचमुळे वाढतो. तर वनस्पतींमध्ये काय आहे? आपण वनस्पतींच्या मुळाशी काय घालतो? पाणी घालतो. ते पाणी वनस्पतींच्या शरीरात भिंत कसं? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावरती मात करून ते त्या वनस्पतींच्या पानांपर्यंत पोहोचतं कसं? वनस्पतींमध्ये हार्ट म्हणजे हृदय नाहीये पंपिंग करायला. रक्ताभिसरण आपलं कसं शरीरात होतं?
तयार झालेलं रक्त सर्व शरीरात कसं पोहोचतं? हार्ट पंप करते म्हणून. वनस्पतींमधलं कुठलं हार्ट आहे की ते पंप करेल? तो चंद्र बसलाय वरती, तो ते पाणी वरती खेचतो आणि सर्व पानापर्यंत पोहोचवतो. ह्या वृक्ष योनींमध्ये जीवन असतं. आपल्यामध्ये जीवन पण आहे आणि प्राण पण आहेत. पाणी आहेच आणि वायू पण आहे, म्हणून आपण प्राणी आहोत. वृक्षांमध्ये केवळ जीवन आहे. त्याच्याही अजून खालची योनी आहे, पाषाण, स्थावर, पर्वत वगैरे. गीतेत म्हटलेलं आहे, स्थावराणाम हिमालय. स्थावरांमध्ये मी हिमालय आहे. मेरू शिखरिणाम अहम शिखरी. ज्यांना शिखर आहेत अशा पर्वतांमध्ये मी मेरू आहे. त्यामुळे त्याही योनी आहेत. तिथे चेतना पण नाही, प्राण पण नाही, जीवन पण नाही, पण जीवात्मा आहे. तर त्या ज्या योनी आहेत, ज्या क्रमशः होतात, त्यांना क्रममुक्ती सांगितलेली आहे. क्रममुक्तीच्या प्रक्रियेत काय होतं? सगळ्यात प्रारंभिक अवस्थेतल्या ज्या योनी असतात त्या नष्ट पावतात. आता तुम्हाला ते दिसणार नाही. त्यामुळे प्रजाती नामशेष होतात. म्हणजे काय होतं? प्रजाती नामशेष का होतात? वरकरणी दिसायला दिसतं मानवी हस्तक्षेपामुळे अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रजाती नामशेष झाल्या असं दिसतं, पण ते खरं कारण नाही. खरं कारण हे आहे की त्या प्रजाती क्रममुक्तीच्या पूर्णपणे प्रक्रियेतून गेल्या, म्हणून आता पुन्हा त्या योनीत तो जीवात्मा जन्म घेत नाही. तो जीवात्मा त्या योनीमध्ये परत जन्म घेत नाही, कारण त्या योनीतनं तो पुढे सरकलेला आहे. आता गाडी चालवणारे, मोटरसायकल चालवणारे हे जे कोणी असतील त्यांना ही गोष्ट माहिती आहे की फार नाही 20 वर्षापूर्वी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा ते रस्त्याने जायचे तेव्हा किती असंख्य किडे समोर यायचे आणि त्या गाडीच्या काचेवर किंवा हेल्मेटच्या काचेवर आपटून मरायचे असंख्य किडे. आणि आता ते किडे नाहीत. आता ते किडे गेले. त्यांनी क्रममुक्ती प्राप्त केली आणि आता माणसात किडे वाढलेत. आपण आता किड्यांसारखे वाढत चाललोय. असे बरेचसे जीव आहेत की जे आपण बघितलेले आहेत आपल्या तुमच्या पिढीने, माझ्या पिढीने, आणि आता ते दिसेनासे झालेत. त्याला तात्कालिक कारण काही असेल, मनुष्याचा हस्तक्षेप असेल, नैसर्गिक आपत्ती असतील, काही असेल, पण ते खरं कारण नाही आहे. खरं कारण हे आहे की ते क्रममुक्तीच्या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडले आणि आता पुन्हा ते त्या योनीमध्ये जन्म घ्यायला जाणार नाही. त्यामुळे ती योनी आता ह्या योगापुरती संपली. आता ते पुढे आले. आपल्या शासनाचा नियम काय नाही, हे MP आहे, सॉरी, आमच्या महाराष्ट्रामध्ये असा नियम आहे का? इथे पण आहे, 9वी पर्यंत पासच करायचं नाही ना? हा, महाराष्ट्रामध्ये असं आहे, 9वी पर्यंत मुलाला नापास नाही करायचं, चालू ठेवायचं. 10वीत गेला की मग तो त्याचा तो बघेल काय ते. सृष्टीचा नियम पण तसाच आहे, माहितीये का? सृष्टीमध्ये मनुष्याच्या योनीमध्ये येईपर्यंत त्याला नापास करत नाहीत. तो कर्ममुक्तीने पुढे पुढे सरकत राहतो. नापास कधी होतो? 10वीत आल्यानंतर. एकदा तो मनुष्य योनीमध्ये आला की मग त्याचं कर्म सुरू होतं. मग त्याला षटचक्र दिली जातात, मूलाधार, स्वाधिष्ठान आहे ना, मणिपूर, विशुद्धी, अनाहत आणि आज्ञा इत्यादी चक्र दिली जातात. प्राण्यांमध्ये पण ती चक्र असतात, पण प्राणी त्यांना स्पर्श करू शकत नाहीत. प्राणी कसा असा असतो, हे बघा, हे 4 पाय पुढे मागे आहे की नाही, आणि त्याचा मेरुदंड जो आहे पाठीचा कणा तो कसा असतो, असा असतो, आडवा. त्याला म्हणतात तिर्यक योनी. त्याचे
वर्गीकरण केलेलं आहे. उत्स्त्रोत, उत्स्त्रोत योनी आहे, म्हणजे वृक्ष ही उत्स्त्रोत योनी आहे. ते खालून अन्न घेतात आणि वरती पोहोचवतात. नंतर हे जे प्राणी आहेत हे तिर्यक योनी आहेत, हे इकडनं अन्न घेतात आणि इकडे सोडून देतात. आणि मनुष्य जो आहे हा अधोगामी आहे, हा वरून अन्न सेवन करतो आणि त्याचा प्रवाह खालच्या दिशेला असतो. पण चेतनेचा प्रवाह खालून वरच्या दिशेला असतो. आता हे जी तिर्यक योनी आहे यांना देखील चक्र आहेत. आता हा त्यांचा शेपटीचा भाग आहे. इथे मूलाधार चक्र आहे, जिथे शेपटी आहे तिथे मूलाधार चक्र आहे. मग वर बाकीची षटचक्र कशी असतील, अशी इकडे असतील हवेत. पण कुत्र्याचं तोंड कुठे, इकडे आहे. त्यामुळे ती चक्र त्याला अस्पृष्ट असतात, त्याला स्पर्श करत नाहीत. आणि मनुष्यामध्ये मेरुदंड सरळ असल्यामुळे ही चक्र आपल्याला स्पर्श केलेली आहेत चक्रांनी आपल्याला शरीरातून आतपर्यंत. आणि पातक म्हणजे काय, पुन्हा हारदासाची कथा मूळ पदावरती. पातक म्हणजे काय, तुम्हाला जी युनिफॉर्म दिला, तुम्हाला जो युनिफॉर्म दिला, तुम्हाला जे सिलेबसची पुस्तकं दिली, तुम्हाला जे वही पेन दिलं, स्टडी मटेरियल दिलं, ट्युशन दिली, स्कूल बस दिली, तिचा तुम्ही काय वापर केलात? षटचक्रांच्या जागृतीसाठी तुम्ही काय केलं? षटचक्रांची जागृती म्हणजे हठयोगाच्या क्लासला जाऊन चंद्रनाडी, सूर्यनाडी वगैरे जागृत करणं असं काही आवश्यक नाहीये. धर्माच्या मार्गावरती चालणं म्हणजे षटचक्रांना जागृत करणं. याचं प्रमाण सांगतो. शरीरामध्ये जो आपला जघन्य भाग आहे, जघन्य म्हणजे खालचा, कमरे खालचा भाग, त्याला जघन्य भाग म्हणतात. जर का तुम्ही डिस्कोची गाणी ऐकलीत तर तुमच्या शरीराचा कोणता भाग यदृच्छया हलायला सुरुवात होते, तो जघन्य भाग असतो. पाय हलतात, धोपे हलतात, ठेका धरला जातो, तो जघन्य भाग असतो. आणि जर तुम्ही अभंग ऐकलात तर तुमच्या शरीराचा कोणता भाग हलतो म्हणजे डुलतो, तो उत्तम भाग असतो, ते उत्तमांग असतं. इथून कमरेखाली हीनांग, कमरेच्या वरती उत्तमांग. उत्तमांग जेव्हा हलतं तेव्हा तुमची उत्तम चक्र म्हणजे वरची चक्र कार्यरत झालेली असतात. आणि ज्या अर्थी हीनांग तुमचं हलतंय त्या अर्थी तुम्ही जे ऐकताय ते तुमच्या आत्म्याला आवडत नाहीये. तुम्हाला आवडतंय पण तुमच्या अंतरात्म्याला ते नकोय, म्हणून तो हलत नाहीये, तो गप्प बसलाय. मला हे आवडत नाही, मी गप्प बसतो. ज्याला आवडतं ते हलतंय. मग तुम्हाला मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर तुम्हाला षटचक्र दिली आणि त्याचा तुम्ही काय वापर केला, काय नाही, हे पातक. मग ते तुमच्याकडनं काढून घेतलं. मग पुन्हा पशुयोनीला टाकलं जातं. मग गुरुजी, मग ज्या योनी लुप्तप्राय झाल्या, मग तिथे जर का आम्हाला टाकलं तर देवानी, तर देव तसं नाही करत. त्या योनी ठरलेल्या आहेत, पातकी लोकांसाठीच्या योनी ठरलेल्या आहेत. गरुड पुराणात त्यांची जंतरी दिलेली आहे. गंधान चुचुंधरी भवेत असं म्हटलंय. सुगंधी वस्तूंची चोरी करणारा चिचुंद्रीच्या जन्माला जातो. म्हणजे तुम्ही लिस्टमध्ये लिहा, चिचुंद्री पापयोनी आहे. काको निर्मंत्र भोजनात, निर्मंत्र भोजन, मंत्र न म्हणता भोजन करणारा कावळ्याच्या योनीला जातो. दुसरं नाव लिहा, कावळा. गुदगस्त्यात विडबरा हो, अजून एक पातक आहे, त्याच्यामध्ये तो विष्ठेतला डुक्कर बनतो. तिसरी योनी लिहा, डुक्कर. आणि एकाक्षर प्रदातारम यो गुरुन नाभिवंदते, श्वान योनी शतम भुंक्त्वा चांडालेष्वपि जायते. जो आपल्या गुरूंना एकाक्षर
एका अक्षराने उत्तर देतो. एका अक्षराने उत्तर देणे म्हणजे काय, तर गुरुजींनी हाक मारलं, शिष्याने ऐकलं, शिष्य काहीतरी वाचतोय, गुरुजींनी हाक मारलं, शिष्य म्हणाला शिष्याने काय उत्तर दिलं, आता गुरु म्हणजे कोण आहेत, गुरु कोण कोण आहेत, आई वडील हे पहिले गुरु आहेत ना. आईने हाक मारलं, मुलगा आपला टीव्ही बघतोय, आईने हाक मारलं, मुलगा म्हणाला हे काय, एकाक्षर आहे. ओंकार काय आहे, एकाक्षर आहे. एकाक्षर प्रदातारम, जो गुरूंच्या प्रश्नाला, गुरूंच्या हाकेला एकाक्षराने उत्तर देतो. यो गुरूंनाभिवंदते, जो गुरूंना अभिवंदन करत नाही. श्वान योनी शतम भुंक्त्वा, तो 100 वेळा श्वानाच्या योनीला जातो आणि मग चांडाळ योनीमध्ये जन्म घेतो. त्याला पुन्हा संधी दिली जाते. चांडाळ योनीमध्ये म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, मनुष्यात आला ना तो, मग शूद्रात येईल, मग वैश्य होईल, मग क्षत्रिय होईल, मग ब्राह्मण मध्ये, मग कुत्र्याला तिथे लिस्ट मध्ये लिहा, कुत्रा. आता ही जी गरुड पुराणात जी पापयोनींची लिस्ट दिलेली आहे, ते प्राणी आसपास वाढलेत की नाही बघा. ते तुम्हाला प्राणी त्यांची संख्या वाढलेली दिसेल. मग भविष्यात असा काळ येईल की मनुष्य आणि हे प्राणी असेच आपण एकमेकांच्या सोबतीला असू. त्यामुळे तुम्ही मागून येणाऱ्या जीवांना पुढे जाण्यापासून थांबवताय, जर तुम्ही मोक्षासाठी प्रयत्नशील नसाल तर. त्यामुळे प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मोक्षासाठी प्रयत्नशील राहणं हे क्रमप्राप्त आहे. हे वैकल्पिक नाही, ऑप्शनल क्वेश्चन नाही आहे. हे तुम्हाला करणेच आहे, मोक्ष साधना करणेच आहे. तुम्ही पुढे जाल तेव्हा मागचे तुमच्या जागेवर येतील. 10वीत मुलं नापास झाली, कारण 9वी पर्यंत काय आमचं सरकार तर नापास करत नाही मुलांना, 9वी पर्यंत पुढे पाठवतं. 10वी मध्ये म्हणतं 10वीत नापास म्हणजे नापास. 10वीत नापास झाल्यानंतर मुलाला काय करतात, वर्गात नाही बसून देत, पुन्हा वर्गात नाही बसून देत, बाहेरून परीक्षा देतो. मग समजा बाहेरून परीक्षा देणारे जर का वाढले आणि वर्गातल्यांनी कुठे बसायचं, मग सगळे परीक्षा हॉल बाहेरून परीक्षा देणाऱ्यांचेच भरलेले आहेत, आणि जे क्रमाने 10वीत आले त्यांनी कुठे जायचं. तसं हे पापयोनींमधनं किंवा साध्या योनींमधनं क्रममुक्ती प्राप्त करत करत जे जीव इथपर्यंत आले, मनुष्यापर्यंत, त्यांनी ते पण मुक्तीसाठी पुढे आले ना. ते पुढे का आले, मुक्ती मिळवण्यासाठीच पुढे आले ना. मग त्यांनी कुठे जायचं. मग जो आता त्या सीटवर बसलाय, म्हणजे मनुष्याच्या योनीत बसलाय, तो त्याच्या पुढची अवस्था प्राप्त करेल तेव्हा ना ते इथे तुमच्या जागेवर येऊन बसतील. तुम्हाला मोक्षासाठी प्रयत्न करणं हे क्रमप्राप्त आहे. हे जर तुम्ही करत नसाल तर ते पाप आहे. पाप म्हणजे काय, ज्या कारणासाठी तुमचा जन्म झाला त्या कारणाचा जर का तुम्ही परिपूर्णता करत नसाल. कारण शाळेत काय शिकवलं जातं, जे शिकवायला पाहिजे ते नाही शिकवत. अन्न वस्त्र निवारा हे पहिले शिकवतात, पहिलीपासून. जे शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. हे वाक्य कोरलं जातं, मुलाच्या मनावर बिंबवलं जातं, आणि त्याच्या मागे एक मोठं षडयंत्र आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती नाही. मुलाच्या मनात ती गोष्ट घर करते की अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. तो आपलं सर्व आयुष्य ह्या 3 गोष्टींसाठी वाहून घेतो, आणि ह्या 3 गोष्टी तो आवश्यकतेपेक्षा जास्त मिळवायचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यावरती 3 मोठ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टीवरती 3 मोठे शोषण करणारे वर्ग उत्पन्न झालेले आहेत.
अन्नाच्या नावाखाली रेस्टॉरंटची वाढ झालेली आहे, जे पूर्णपणे अनावश्यक आहे, पूर्णपणे. हा, जे कामाला जाणारे जे चाकरमानी आहेत, जे एकटे बॅचलर राहणारे आहेत, त्यांच्यासाठी खानावळी आहेत, ते एवढं समजू शकतो मी. पण तेवढीच आवश्यकता आहे, आणि ती आवश्यकता आणि त्याची परिपूर्तता आणि त्याच्या विरुद्ध जेवढी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उघडली गेलेली आहेत आणि त्यांचा होणारा धंदा आणि किती इथलं मला माहिती नाही, आमच्या गावचं सांगतो, छोट्याशा गावामध्ये 152 चायनीजच्या गाड्या आहेत, 152, आणि त्या चालतात. आणि 7 मोठी हॉटेल्स आहेत, 4 साध्या खानावळी आणि 3-4 पोळी भाजी. डोंबिवलीतलं नाही, मी पेणमधलं सांगतो. डोंबिवलीमध्ये असंख्य पोळी भाजी केंद्र आहेत, आणि हे सगळं चालतं, रोज चालतं हे, आणि हे पूर्ण अनावश्यक आहे. दुसरं वस्त्र आहे, वस्त्र. कापड उद्योग एवढा मोठा जो झाला आहे, हा या खोट्या उत्पन्न, म्हणजे खोट्या पेरलेल्या तुमची जी आवश्यकता म्हणून तुमच्या मनावर बिंबवलं गेलं, आणि तुम्ही अनावश्यक कपडे साठवायला लागलात तुमच्या घरामध्ये. एवढे कपडे साठवले जात नव्हते पूर्वी. मी स्त्रियांना नाही काय बोलत, सगळ्यांना बोलतोय. सगळ्यांचे एवढे कपडे आहेत ते अनावश्यक आहे, तेवढ्या कपड्यांची आपल्याला आवश्यकता नाहीये. पण आता नवीन वर्ष आला, आता कपडा घ्यायला पाहिजे, हे कुठून, म्हणजे आपल्याकडे आहे हे जे सुती धोतर आहे ना, हे असं आहे, हे खूप महागातलं धोतर आहे. म्हणजे धोतर म्हणून तुम्ही बघायला गेलात ना, तर हे भारीतलं धोतर म्हणून मी नेसलोय. भारीतलं म्हणजे किती माहिती आहे? 1200 रुपयाचं आहे, जे मी 8-10 वर्ष वापरतोय. हे भारीतलं धोतर म्हणून 1200 रुपयाचं आहे. म्हणजे धोतरांच्या कॅटेगरीमध्ये ते भारीतलं आहे. पण जर का आपले कपडे नेहमीचे बघितले तर 1200 म्हणजे काय खूप मोठं महाग नाही झालं ते धोतर. शर्ट पॅन्ट आणि शर्ट पॅन्टची शिलाई इत्यादी जर का विचार केला, शर्ट पीस घेऊन त्याची शिलाईचा विचार केला, तर 1200 म्हणजे खूप जास्त नाही झाले. आणि हे धोतर, आणि हे काय होतं, हे आटतं, विरतं, आणि मग हे टाकून देतो आणि नवीन धोतर घेतो. पण कपड्यांचं काय होतं, हे कपडे आटत नाहीत, विरत नाहीत, तसेच राहतात. पण ते घालून घालून कंटाळा येतो, म्हणून आपण नवीन कपडे घेतो. तेच कपडे घालून कंटाळा येतो. आणि तो कंटाळा काय येतो माहितीये का? हा कंटाळा तुमच्या मनात पेरला गेलाय. कंटाळा येणं म्हणजे काय असतं हे आपल्याला माहीत नव्हतं. आपल्याला कंटाळा येत नव्हता, आता कंटाळा यायला लागलाय, आणि तो पेरला गेलाय ह्या शाळेत, या शिक्षणातून. आणि निवारा, अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची ददत नव्हती. आता मी पौरोहित्य करतो, जेव्हा वास्तुशांतीचा मुहूर्त असतो पंचांगात दिलेला, त्या दिवशी आम्हाला वास्तुशांत नसेल, वास्तुशांतीची सुपारी जर का नसेल, तर बाकीचे गुरुजी आम्हाला, तुला आज मुहूर्ताच्या दिवशी वास्तू नाही असं विचारतात. म्हणजे असलीच पाहिजे वास्तूचं काम, वास्तुशांतीचं, पौरोहित्याचं काम असलंच पाहिजे, असा एक जो समज झालेला आहे. तुम्ही जुन्या माणसांना जाऊन विचारा. म्हणजे मी भेटलोय जुन्या लोकांना आणि त्यांच्याशी बोललोय त्याबद्दल, मी सतत बोलत असतो असा. ते म्हणाले, अरे आम्ही लहानपणी भिक्षुकी करायचो, आम्हाला वास्तुशांत हा प्रयोग माहितीच नाही. तुम्ही एवढ्या वास्तुशांती करता, कशा काय करता? आम्हाला वास्तुशांत म्हणजे आम्ही कधी पोथी उघडून बघितलीच नाही प्रयोग. कारण आमच्या पणजोबांनी कधीतरी वास्तुशांत केली होती गावात, त्यानंतर कोणी वास्तूच नाही बांधली, जुनी वास्तू कोणी मोडलीच नाही, नवीन वास्तू कोणी बांधलीच नाही. आम्हाला कशाला वास्तुशांतीचा प्रयोग बघायची वेळ येते? मग निवारामध्ये केवळ वास्तू नाही, आता अनावश्यक प्रत्येकाकडे 2-2 घरं असतात. अनावश्यक प्रत्येकाकडे 2-2 घरं आहेत. गाड्यांचं तर विशेष सोडून द्या, पण ज्याच्याकडे एक घर आहे त्याच्याबद्दल सुद्धा बघायला गेलं तरी, परगावी गेल्यानंतर
ही अशी तुमच्यासारखी मंडळ असतील की बाबा तुम्ही बाबा आले महाराष्ट्रातनं आले, मुंबई पुण्याकडनं आले, या इथे राहा, तुमची राहायची खायची आम्ही सोय करू, तुम्हाला स्वयंपाकघर दिलेलं आहे. हा काही सार्वत्रिक नियम नाही आहे. हे सर्वत्र नसतं असं. तुम्ही परगावी गेल्यानंतर तुम्हाला लॉज घेऊन राहणं आहे, हॉटेल रेस्ट काहीतरी बुक करणं आहे, धर्मशाळा म्हणजे काय, ते हॉटेलच म्हणजे लॉजच आहे तो, तर त्याला नाव धर्मशाळा दिलेलं आहे. पण हे पण आपल्यावर लादलं गेलेलं आहे. आपल्याकडे असं नव्हतं. आपल्याकडे धर्मशाळा ह्या शब्दाचा अर्थ होता 3 भिंती असलेली वास्तू. अशी वास्तू जिला 3च भिंती आहेत, एक बाजू पूर्ण उघडी आहे आणि तिथे फक्त 2 खांब आहेत लाकडी, आणि 2 बाजूला कोनाडे आणि एखादं भिंतीतलं कपाट, की जर का जो वाटसरू जो कोण असेल त्याचा काही मौल्यवान काही असेल तर तो त्याच्यात ठेवेल. अन्यथा गाठोडं उशाशी घेऊन त्यांनी त्या धर्मशाळेत झोपायचं, सकाळी उठून नदीवर जायचं, शौचमुखमार्जन स्नान करून गावात यायचं, काय त्याचा व्यवसाय असेल, विक्री असेल ती करायची, 4-5 दिवस तो राहील तिथे, मग पुन्हा आपल्या तो हंगाम संपला की निघून जाईल. या पद्धतीने चालायचं. ते आता ह्या गोष्टी आपल्यावरती लादल्या गेल्या. पण शिकवलं गेलं काय पाहिजे होतं, पशु आणि मनुष्य यातला भेद आणि साम्य. अन्न वस्त्र निवारा नाही, आहार निद्रा भय मैथून, ह्या 4 गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे होत्या. आहार, पशु म्हणजे प्राणी जे कोणी आहेत ज्यांच्यामध्ये प्राण आहे, ते प्राणी आहार घेतात, आपण घेतो, ते निद्रा घेतात, आपण घेतो, ते मैथून करतात, आपण करतो, आणि त्यांना भय आहे, आपल्याला पण भय आहे. ह्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य सध्या चाललेलं आहे. आणि विशेष पातक म्हणजे काय, की हे आयुष्य मनुष्याचं योनी तुम्हाला कशासाठी दिली, तर ह्या 4 मधून वरती येण्यासाठी. म्हणजे हे 4 करायचं, पण हे 4 करण्यामध्ये इति कर्तव्यता मानायची नाही. हा जर का विचार मनामध्ये आला तर तुम्ही पापातून डोकं वर काढू शकता. पापातून डोकं वर काढण्यासाठी आधी तुम्हाला या 4 गोष्टींमध्ये कृतकृत्यता वाटणं बंद झालं पाहिजे. चला, दिवसभर एवढी दगदग करतो ती कशासाठी, 2 घास सुखाचे पोटात जाण्यासाठी. या वाक्यातनं जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, बोलतात ना सगळेजण हे वाक्य बोलतात, दिवसभर दगदग करतो ती कशासाठी, 2 घास सुखाचे पोटात जाण्यासाठी. ह्या वाक्यातून जर तुम्ही बाहेर पडाल तर तुम्ही पापातून बाहेर पडाल. ह्या वाक्यापुरती संकुचित मानसिकता असणं म्हणजे पाप आहे. कारण हे पाप का आहे, कारण ह्यासाठी तुमचा जन्म मनुष्य योनीमध्ये झालेला नाही. ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी आहे, माझ्याकडे अशी काहीतरी चेतना आहे, अशी काहीतरी प्रेरणा आहे की मी ह्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. आहार तर मिळेलच मला, निद्रा कशीही पूर्ण होते, उभ्या उभ्या सुद्धा माणूस झोपतो. अगदी भयाची निवृत्ती करणं, त्याचे 2 प्रकार आहेत. एक निर्भय होणं आणि एक संरक्षण उभं करणं. संरक्षण उभं करून माणूस निर्भय होतो. म्हणजे तेवढ्या संरक्षण जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत, आणि संरक्षण उभं केलेलं कमी झालं की भय पुन्हा उत्पन्न होतं. पण काहीही संरक्षण उभं न करता अशा तत्वज्ञानापर्यंत, अशा ज्ञानापर्यंत पोचायचं की खरं तर घाबरण्यासारखं काहीच नाहीये. तेव्हा तुम्ही भय या गोष्टीतून बाहेर पडाल.
मैथून कशासाठी करायचं असतं? प्रजोत्पादनासाठी. प्रजोत्पादन कशासाठी करायचं असतं? संतती कशाला हवी? संतती शब्दामध्ये काय म्हटलंय? संतती हा शब्द काय दर्शवतो? सातत्य दर्शवतो. तुमचा जो जीवात्मा आहे त्याला सातत्य हवंय, स्वतःचं सातत्य टिकवायचं आहे पुढे. तो जो थ्रेड आहे डीएनएचा, आता हा मूळ संस्कृत शब्द आहे. संस्कृतमध्ये त्याला प्रजातंतू म्हणतात. प्रजातंतू म्हणतात. आणि मग आता वैज्ञानिक त्याला डीएनएचा थ्रेड म्हणायला लागले. तो थ्रेड आहे, तो त्याची कंटिन्युटी राहावी म्हणून मनुष्याला पुत्र उत्पन्न, म्हणजे पुत्र म्हणजे पुत्र कन्या जे काय असेल ते आपली पुढची पिढी उत्पन्न करायची असते. आणि तो एकच असतो. तुमचा जो थ्रेड आहे ना तो तसाच पुढे चालत असतो तुमच्या संततीच्या रूपाने. आणि त्याचं एक उदाहरण सांगतो. उद्या आपण त्याच्या पुढचा भाग बघू. म्हणजे श्राद्धामध्ये त्याचा कसा समावेश होतो मी नोट करून ठेवतो, म्हणजे उद्या तिथून सुरुवात करता येईल. त्याला आपलं सातत्य टिकवायचं असतं. आणि सातत्य टिकवण्यासाठी तो त्याला जे हवं, त्याला जे काही योग्य वाटेल किंवा शक्य होईल ते तो करत असतो. हे कसं घडतं याचं उदाहरण सांगतो. थायलंडमध्ये हत्तीची एक प्रजाती आहे. त्या हत्तीचे जे सुळे आहेत ते असे आहेत की ते बाकीच्या हत्तींपेक्षा थोडे पांढरे, थोडे शुभ्र, नाहीतर साधारण ब्राऊन, म्हणजे ब्राऊनकडे ऑफ व्हाईटकडे जाणारा साधारण शेड असते जनरली हस्तिदंताची. हस्तिदंताचे स्ट्रायकर जर का बघितलं तर अक्षरशः ब्राऊनच दिसतात ते, किंवा हत्ती बित्ती कोरलेले असतात ते. आयव्हरी हा कलरच आहे वेगळा. पण पांढरे शुभ्र असणारे असे दात त्या थायलंडमधल्या हत्तींचे आहेत. बरं, ते खूप मोठे नसतात, छोटे असतात असे थायलंडमधल्या हत्तींचे दात. तर ते दात त्याला अधिक मागणी साध्या हस्तिदंतापेक्षा. मग त्यामुळे त्यांची कत्तल जास्त प्रमाणात झाली त्या हत्तींची. मला प्रश्न पडायचा, हत्ती नॉर्मली मेला की त्याचे दात काढून घ्या ना, म्हणजे त्याला आत्ताच मारायची काय आवश्यकता आहे. पण नॉर्मली जेव्हा मरतो, हत्तीचं एक वैशिष्ट्य आहे, हत्तीला तसा नैसर्गिक मृत्यू नाही आहे. हत्तीचा मृत्यू असा आहे, त्याचे 6 जन्म सांगितलेले आहेत एकाच ठिकाणी, एकाच देहामध्ये. म्हणजे त्याच्या दातांचे. आपले किती 2 जन्म सांगितलेत दातांचे. एकदा पडतात पुन्हा नवीन येतात. तसा हत्तीचे दात आहेत ना ते झिजतात, कारण तो खातो भरपूर, त्याला खूप खावं लागतं मोठं शरीर असल्यामुळे. त्यामुळे त्याच्या दातांना खूप काम असतं आणि ते झिजतात. आणि ते झिजून एकदम नाहीसे होतात, म्हणजे कण्या होतात दाताच्या, आणि त्या कण्या पडून जातात. त्यानंतर नवीन दात उगवेपर्यंत 3 महिने, साधारण 2 महिने किंवा असा जो काही कालावधी आहे, पूर्ण दातांची वाढ होईपर्यंत ह्याचा उपास घडतो हत्तीचा. त्याला पुरेसं खाता येत नाही. जे अगदी कोवळं गवत असेल तेवढं मिळालं तर मिळालं, नाहीतर साधक बांबू वगैरे किंवा ऊस वगैरे खाता येत नाही त्याला. आणि मग ते नवीन दात उगवतात, मग तो पुन्हा खायला सुरुवात करतो. पण ही प्रक्रिया 6 वेळाच होते. 6व्यांदा काय होतं, 6व्यांदा जे दात त्याचे जातात ना ते परत येतच नाही. आणि मग त्याला प्रदीर्घ उपवास घडतो, आणि त्या प्रदीर्घ उपवासामध्ये त्याचा मृत्यू होतो. आणि तसा जर का मृत्यू झाला तर तोपर्यंत त्याचे जे हस्तिदंते बाहेरचे जे दात असतात ते प्रायः पोकळ झालेले असतात, जाळी पडलेली असते त्यांच्यामध्ये. म्हणून भरीव दात मिळवण्यासाठी तरुण हत्तीला मारलं जातं.
मग तरुण हत्तीला मारलं जातं. आता DNA जो आहे ना तुमचा DNA थ्रेड, हा काय असतो, तो काय करत असतो, तुम्हाला असं दिसतंय, तुम्हाला असं वाटतंय, म्हणजे आपल्याला असं वाटतंय की मी डोळ्यांनी बघतोय आणि नाकाने श्वास घेतोय आणि जिभेने चव घेतोय आणि कानाने ऐकतोय आणि त्वचेने स्पर्श जाणीव करून घेतोय, असं आपल्याला वाटतंय. पण असं नाहीये. हा सगळ्याचा जो ज्ञाता आहे ना, हे सगळं बघणारा, खाणारा, पिणारा, करणारा, तो DNA आतमध्ये बसलेला आहे. आणि एकपेशीय प्राणीमध्ये DNAच सगळं करायचा. पण जेव्हा तो बहुपेशीय झाला, जेव्हा क्लिष्टता वाढली, तेव्हा त्या DNAने काय केलं, डिपार्टमेंट केली. बाबा तू मेंदू, तुझं नाव मेंदू, तू विचार करायचा, मी विचार नाही करणार. अगदीच माझ्यावर आलं, माझ्या अस्तित्वावर काय घाला आला तर मग मी विचार करीन, तोपर्यंत तूच विचार कर. तुझं नाव डोळे, तू बघायचं, मी नाही बघत बसणार, आता मी शांत बसली. ते तुझं नाव कान, तू आता ऐकायचं. असं त्याने जेव्हा कॉम्प्लेक्स जेव्हा वाढला, तेव्हा त्याने डिपार्टमेंट बनवले त्या DNAने. पण तो आत बसून सगळं बघत असतो आणि ऐकत असतो आणि विचार करत असतो आणि निर्णय घेत असतो तो स्वतः. आणि तो DNA बघत असतो की हत्ती आपले मारले जात आहेत, म्हणजे माझी जी संतती आहे ती मारली जाते. कशामुळे मारली जाते, तो ॲनालाइज करतो, दातांमुळे मारली जाते. आता थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणून एक सिद्धांत आहे की पुढच्या पिढीला जगवण्यासाठी पुढची पिढी कशी जन्माला घालायची, हे सिलेक्शन त्या जीवात्म्याकडे असतं, म्हणजे त्या DNA कडे असतं. आता अशी परिस्थिती आहे की थायलंडमध्ये जो हत्ती जन्माला येतो त्याला सुळेच नसतात, सुळेच नसतात. कशामुळे जीव जातोय माझा, सुळ्यांमुळे. कॅन्सल, सुळे कॅन्सल. सुळ्यांमुळे जर का माझ्या अस्तित्वावर घाला येत असेल तर सुळेच नाही जन्माला, त्या जीवाला सुळेच नसतील. आता थायलंडमधल्या हत्तींना सुळे नसतात. एवढी कत्तल झाली की आता सुळेच यायचे बंद झाले. हा जो DNA आहे हा आतमध्ये बसून बघत असतो आणि ती चेतना तिथून असते. त्यामुळे प्रत्येक प्राण्यामध्ये ती चेतना समान आहे. माणसामध्ये त्याबरोबर प्रेरणा पण आहे, मनुष्यामध्ये. म्हणून ह्या चेतनेचा, ह्या DNAचा हा जो तंतू आहे, हा तंतू ह्याचं सातत्य राहावं अशी इच्छा त्या DNAचीच असते. म्हणून तुम्हाला संतती व्हावी असं वाटतं मनामध्ये. तुमची जी संततीची इच्छा आहे ती त्या DNA मुळे असते. तर ती संतती का व्हावी, DNAला ती इच्छा का आहे, ह्याचं कारण कळलं की मैथुनाची आवश्यकता उरणार नाही. मैथुनाची इच्छा का होते, एवढा तो उफाड्याची जवानी आणि इत्यादी जे काही सगळे शब्द आहेत, हे सगळे मनाला व्यथित का करतात, तो DNA व्यथित करत असतो तुम्हाला. तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलात की ते व्यथित होणं जे आहे ते संपून जातं. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आणि मग पुढे पुढे जाऊन तर अशी योग अवस्था आहे की आहार आणि निद्रेची सुद्धा आवश्यकता भासत नाही. अशाही अवस्था प्राप्त करता येतात. पण त्या अवस्था प्राप्त करणं हे मूळ उद्देश नाहीये. तर आहार निद्रा पूर्ण केली म्हणजे कृतकृत्यता झाली असं नाही, हे कळलं, हे मानवी आयुष्याचं उद्दिष्ट आहे. ह्याच्यापासून जर का तुम्ही चलित होत असाल तर ते पातक आहे. म्हणून पापाची व्याख्या आधी आपण समजून घ्यायची की पाप म्हणजे नेमकं काय. आता मी उद्या सुरुवात कुठून करायची ते लिहून ठेवलेलं आहे आणि अजून पापांबद्दल आपण अजून पुढे बघू. कारण पाप म्हणजे नीट समजून घेतलं ना की त्याचं क्षालन, म्हणजे त्याचं पाप आहे हे कळेल आधी आपल्याला, आणि आता त्याचं क्षालन करायला पाहिजे. ही भावना कशी उत्पन्न करायची ते अजून पुढे बघू आपण. आज आपण इथे थांबूया. पुढची प्रक्रिया कशी काय असेल, आरती करायची वगैरे, ती आपण करूया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि.
हरये नमः हरये नमः हरये नमः हरिः ओम तत्सत् कृष्णार्पणमस्तु।